की देवाचं वचन लोकांपर्यंत जाण्यासाठी किंवा सुवार्थ प्रसार आम्ही कशा रीतीनं केलं पाहिजे प्रियानो. सुवार्थ प्रकाश कसं केलं पाहिजे, लोकांना सुवार्थ कशा रीतीनं सांगितलं पाहिजे, हे वचन आम्ही आज बघणार आहोत प्रियानो. किती तर बायबल स्कूल त्याच्याद्वारे घेतलं जातं, की तर स्टडी त्याच्यासाठी केला जातो की सुवार्थ प्रकार प्रभावीपणे लोकांच्या जीवनामध्ये जाऊन आम्ही कसं केलं पाहिजे, जे हरवलेले आत्मे आहेत त्यांना आम्ही कशा रीतीनं जिंकलं पाहिजे यासाठी बायबल स्कूल घेतलं जातं. भरपूर टीचर वेगवेगळ्या रीतीने ते शिकवतात प्रियानो. देवाचं वचन जे काय आम्हाला प्रकट झालं ते वचन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो प्रियानो. जेव्हा देवाला विचारलं की देवा या आठवड्यामध्ये शनिवारी त्या लोकांसाठी काय वचन सांगायचं आहे, तर देवाने सांगितलं की बाबा ह्या गोष्टी तुला शिकवायच्या आहेत. तेव्हा म्हणलं देवा कसं सांगू, कन्फर्मेशन काय तर पाहिजे. आणि प्रियानो त्याच दिवशी दुसऱ्या एका भावाचा फोन आला. तो म्हणला की ब्रदर मी सुवार्थ प्रसार अशा पद्धतीने एका भावाद्वारे करतो आणि काही काही गोष्टी झाल्या त्याने शेअर केला. मी त्याला म्हणलं नाही बाबा आज सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर अनेक 2 दिवसांनी दुसऱ्या एका भावाचा फोन आला आणि तो म्हणला की ब्रदर अशा गोष्टी आहेत, तर मी काय करू, मी कशा रीतीने या गोष्टी लोकांना शिकवू. तर प्रियानो कन्फर्मेशन की देवाचं वचन आज तुमच्यासाठी आहे की कशा रीतीनं आम्ही सुवार्थ प्रसार केला पाहिजे. ख्रिस्त आम्हाला समजला प्रियानो, ख्रिस्ताला आम्ही स्वीकार केला, देवानं आम्हाला आज आशीर्वादित केलेला आहे. आम्ही काही नव्हतो, परमेश्वर आम्हाला उंच केलं, लिफ्टअप केलं प्रियानो. एका छोट्या घरामध्ये आम्ही असतो प्रियानो, त्यातून परमेश्वर आम्हाला बाहेर काढून सुंदर घर दिला असेल, सुंदर जॉब दिला असेल, आमचं लग्न झाले असेल प्रियानो, आम्हाला लेकरं नसतील, लेकरं परमेश्वर दिले असतील. अद्भुत रीतीनं परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करताय प्रियानो. पण तो पुढं आम्ही काय करत आहोत, पुढं आम्ही काय करत आहोत प्रियानो. देवाच्या राज्यासाठी, देवाचं राज्य वाढावं म्हणून आमची जबाबदारी काय प्रियानो. वर्षानुवर्ष आम्ही फक्त देवाचा आशीर्वाद घेऊन एक सामान्य ख्रिस्ती जीवन आम्ही जगत आहोत काय. फक्त संडेला आम्ही जायचं म्हणून जात आहोत, फक्त आराधना करायची म्हणून आम्ही आराधना करत आहोत. ज्या देवानं आम्हाला काम नसताना काम दिलं, ज्या देवानं आम्हाला व्यवसाय नसताना व्यवसाय दिला, आणि आज आम्ही आमच्या त्या कामामध्ये आणि त्या व्यवसायामध्ये आम्ही गुंतून गेलेलो आहोत काय प्रियानो. आणि आम्ही म्हणतो की मी खरोखर किती आशीर्वादित आहे, मी खरोखर किती ब्लेस्ड आहे. आज माझा कितीतरी व्यवसाय देवा समृद्ध करत आहे. आज माझा जो जॉब होता त्या जॉबमध्ये देवानं मला उन्नती दिलेला आहे. म्हणून प्रियानो आम्ही आनंदित राहून प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या की तेवढ्यावरती आम्ही फक्त थांबलोय काय. प्रियानो एक गोष्टीचा विचार करा की देवानं तुम्हाला कशासाठी निवडलेलं आहे, देवानं तुम्हाला त्याच्या रक्तानं कशासाठी विकत घेतलेलं आहे. या भूतलावरती तुमचं आणि माझं काम काय प्रियानो. ठराविक देवाच्या सेवकांचं, ठराविक देवाच्या सेविकेचं काम नाही, तर प्रत्येक मानव जाती या भूतलावरती ज्याने ख्रिस्ताला परिधान केलं, ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलं, त्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. ती हाच जबाबदारी आम्ही जाणून घेणार आहे की प्रत्येक लोकांपर्यंत, हरवलेल्या आत्म्यापर्यंत जावं, त्यांना जिंकावं, त्यांना येशूच्या रक्तामध्ये आम्ही प्रियानो त्यांना कव्हर करून त्यांना ख्रिस्तामध्ये आणावं. यासाठी परमेश्वरानं आम्हाला एक जबाबदारी दिली की आम्ही कशा रीतीनं सुवार्थ प्रसार केलं पाहिजे, कशा रीतीनं आम्ही आत्मे जिंकले पाहिजे. प्रियानो आम्हाला जेव्हा स्वर्गामध्ये जाणार परमेश्वर प्रत्येकाला एक प्रश्न विचारणार की माझ्या मुला किती आत्मे तू जिंकलेस, किती प्रॉपर्टी तू मिळवलीस, किती तुझी बँक बॅलन्स होता, किती रीतीनं कशा रीतीनं तू काम केलंस, कशा रीतीने या जगामध्ये तुझा गोष्टी होता. ह्या गोष्टीपेक्षा परमेश्वर एक प्रश्न विचारणार की किती आत्मे तू माझ्यासाठी जिंकलेस, किती आत्म्यापर्यंत तू गेलास, किती आत्म्याला माझ्यामध्ये तू उभा केलंस, किती आत्म्याला माझ्यामध्ये तू त्या लेवलपर्यंत तू घेऊन गेलास, त्या स्तरापर्यंत तू घेऊन गेलास की त्यांनी माझं शिष्य बनावं. किती आत्म्यांना, किती लोकांना तू विकत घेतलंस. परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला विचारणार किती लोकांना तू जिंकलंस. परमेश्वर आम्हाला विचारणार. वचन काय सांगते वाचा योहान याचा 15वा अध्याय आणि 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. योहान 15वा अध्याय आणि 16 वचन. आम्हाला प्रत्येकाला वचन माहित आहे प्रियानो. भरपूर लोक हे वचन आम्ही बोलत असतो की देवा आम्हाला तू निवडलेस, आम्ही तुला निवडलं नाही. आम्ही म्हणतो प्रत्येक जण म्हणतात योहान 15:16 प्रमाणे देवा आम्ही तुला निवडलं नाही, तर तू आम्हाला निवडलेस. आम्ही देवाला सांगतोय, देवाला आम्ही विचारतोय, देवाकडे आम्ही कन्फेस करतोय, बोलतोय आणि सगळ्या गोष्टी करतोय प्रियानो. पण वचन जे सांगते ते वचन आम्ही करत नाही. आम्ही म्हणतोय देवानं आम्हाला निवडलंय, देवानं आम्हाला त्या अंधकारातून, त्या पापातून, त्या दलदलीतून आम्हाला बाहेर काढले, आम्हाला निवडलंय, आम्हाला देवानं नेमलेलं आहे. पण तिच्या पुढं काय वचन सांगते. देवाचं वचन सांगते की तुम्ही जाऊन फळ द्यावे. वर्षानुवर्ष आम्ही आज आमच्या चर्चमध्ये, वर्षानुवर्ष आज आम्ही आमच्या मिनिस्ट्रीमध्ये, वर्षानुवर्ष आज आम्ही एका ठिकाणीच बसून प्रियानो ती जागा फक्त गरम करत आहोत काय, ती फक्त गरम करत आहोत काय. संडे येतोय
आम्ही साक्ष सांगतो की आठवडी देवानं मला अशा अद्भुत रीतीनं आशीर्वाद केलं, अशा रीतीनं आशीर्वाद केलं, माझं काम आशीर्वाद केला, देवानं माझा व्यवसाय आशीर्वाद केला, मला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी सर्व परमेश्वरानं दिल्या आणि तुम्ही आनंद करताय प्रियानो. परंतु तुम्हाला आज एक प्रश्न विचारू द्या की देवाला तुमच्याद्वारे आनंद कधी होणार प्रियानो? देवाला तुमच्याद्वारे आनंद कधी होणार? तुमचं असं कुठलं कृत्य आहे की ज्याच्यामुळे देव आनंदित होईल? एकदा प्रियानो, येशू ख्रिस्त बसलेला होता, शिष्य गावामध्ये जाऊन अन्न विकत घ्यायला गेले होते. शंभरून स्त्री तिथं आली, येशू ख्रिस्त तिच्यावर बोललेत, तिनं आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं. गावात ती गेली, गावाखंड घेऊन आला आणि प्रियानो जेव्हा शिष्य आलेत म्हणले की प्रभूची भाकरी तुम्ही खावा. प्रभूजी म्हटलेत की माझं पोट भरलेलं आहे, मला आता काय अन्नाची गरज नाही. शिष्य म्हणाले, अरे प्रभूजीला काय कोणीतरी खायला दिलं वाटलं. येशू ख्रिस्त म्हटले, बाबानू, हे अन्न माझं शरीराचं अन्न नाही. जे हरवलेल्या आत्मेचा नाश वालाय, ज्यांना ख्रिस्त प्राप्त झाला नाही त्यांनी माझ्याकडे यावं, मला समजून घ्यावं. हे माझं अन्न आहे. जी शंभरून स्त्री माझं अन्न आहे. ते गाव जे माझ्याकडे आले ते माझं अन्न आहे, ते माझं पेय आहे. येशू ख्रिस्त म्हटले, प्रियानो, आज आम्ही वर्षानुवर्ष म्हणतोय की ख्रिस्तान मला निवडलेला आहे, म्हणतोय की ख्रिस्तान मला अपॉइंट केलेला आहे, पण तू वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी राहून त्याच जागेला बसून आम्ही आज आमची खुर्ची गरम करत आहोत का प्रियानो? वचन सांगते की मी तुम्हाला निवडलंय, तुम्ही मला नाही, पण तुम्ही जावं आणि फळ द्यावं. आज आम्ही चाललोय काय प्रियानो? आज आम्ही सुवार्थ प्रसार करापर्यंत जातोय, लोकांना सांगतोय काय, लोकांना देवाकडे घेऊन येतोय काय? कारण आज आम्ही स्वतःला फसून गेलोय. सैतान प्रियानो अलाउड करतोय की आमची प्रॉपर्टी वाढावी, आमची संपत्ती वाढावी, त्याच्यामध्येच आम्ही गुंतून राहावं. सैतान सुद्धा अलाउड करते, जाऊ दे. खरं येणं ख्रिस्ताच्या ज्या घन गोष्टी आहेत त्याने समजून घेऊ नये किंवा आत्म्यापर्यंत येणं जाऊ नये, हरलेल्या आत्म्याला जिंकू नये म्हणून कदाचित कधी सैतान सुद्धा आम्हाला आमच्या कामामध्ये, व्यवसायामध्ये एवढं गुंतून टाकतोय आणि म्हणते की नाही मी आशीर्वाद येत आहे. मग तुम्हाला सांगू द्या, प्रत्येकाला त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर जे माझे बहीण भाऊ जे बघत आहेत त्या प्रत्येकाला परमेश्वर एक प्रश्न विचारणार आहे, तू माझ्यासाठी किती आत्मे जिंकलेस, किती आत्मे जिंकलेस? या भूतलावरती प्रियानो जेव्हा आम्ही आमचं जीवन संपवेन, आमच्या नाकामध्ये जेव्हा श्वास नसेल प्रियानो, एक गोष्ट नेहमी आमच्या त्यावेळी मरत असताना, आमचं जीवन संपत असताना आमच्या मनात एक असली पाहिजे, एक आनंद असला पाहिजे, मी माझी धाव संपवलेली आहे आणि विश्वास राखलेला आहे. मी माझी धाव संपवली. परमेश्वरनं ज्या लोकांपर्यंत जाण्यासाठी मला सांगितलं त्यात लोकांपर्यंत मी गेलो. हरलेल्या आत्म्याला मी जिंकलं. मी माझे गुडघे टेकून माझे गुडघे झिजवले. मी त्या आत्म्यासाठी रडलो, मी आक्रोश केला आणि त्या आत्म्याला जिंकण्यासाठी मी प्रयत्न केले. मरत असताना तो आनंद आमच्या चेहऱ्यावरती असला पाहिजे. मी किती मोठं चर्च बांधलं, मी किती गोष्टी केल्या, मी या गोष्टी केल्या, त्या गोष्टी केल्या, माझी प्रॉपर्टी किती मोठी मिळवली, माझ्या लेकरांसाठी मी किती बंगला घेऊन ठेवला, माझ्या लेकरांसाठी किती प्रॉपर्टी मी करून ठेवल्या, किती जमिनी मी घेतल्या, किती मोठी गाडी घेतली. या गोष्टीपेक्षा प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा आमचं जीवन या भूतलावर संपलं जाईल, एक मनात असू दे की मी प्रभूसाठी जी धाव दिली होती, धाव मी संपवली. ती धाव मी संपवली. मी आज त्या बापाकडे झालेला आहे, ज्या बापासाठी मी केलं होतं, ज्या बापासाठी मी धावत होतो, ज्या बापासाठी मी पळत होतो, त्या बापाकडे आज मी परत जात आहे. माझं जीवन या भूतला
पोचावं, आम्ही त्यांना त्या अग्नीतून ओढून काढावं. म्हणून प्रियानो आमच्या जीवनामध्ये या गोष्टी असल्या पाहिजेत. वचन सांगते जसा येशूला मार्क 7:34 प्रमाणे कळवळा होता, आज आमच्या जीवनामध्ये तो कळवळा आहे काय प्रियानो? आज आमच्या जीवनामध्ये तो कळवळा आहे काय? आज आमच्या जीवनामध्ये तो कळवळा आहे काय? जर सुवार्थ प्रसार आम्हाला पहिला करायचा आहे, प्रियानो ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा सुवार्थ प्रसार करायचा आहे, लोकांना जिंकलं पाहिजे, एक गोष्ट सगळ्यात मध्ये तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, माझ्या जीवनामध्ये पाहिजे की आत्म्याविषयी कळवळा असणे. मी कशासाठी सुवार्थ प्रसार करतोय? मी कशासाठी लोकांना जिंकण्यासाठी जायत आहे? मी काय तर आहे म्हणून दाखवण्यासाठी? मी काय तर आहे म्हणून माझी स्पेशालिटी दाखवण्यासाठी? मला किती ज्ञानबुद्धी आहे म्हणून दाखवण्यासाठी नाही प्रियानो. मार्क 6:34 सांगतंय, जर तुम्हाला आत्म्याला जिंकायचं आहे, जर ते नाश होणाऱ्या आत्म्याला तुम्हाला ख्रिस्ताकडे आणायचं आहे, तर प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, वचन सांगते मार्क 7:34 मध्ये की पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, आत्म्याविषयी तुम्हाला कळवळा पाहिजे. आत्म्याविषयी माझ्याकडे किती ज्ञान आहे, माझ्याकडे किती बुद्धी आहे हे सांगण्यापेक्षा, हे शिकवण्यापेक्षा, हे मनात असण्यापेक्षा की आत्म्याचे कळवळ पाहिजे. नाश होणाऱ्या आत्म्यासाठी दारूमध्ये, व्यसनामध्ये, चुकीच्या गोष्टीमध्ये लोक आज पडून आपलं जीवन संपत आहेत, लोक आत्महत्या करत आहेत, व्यसनामध्ये आपलं जीवन त्याचं नाशाकडे घेऊन चाललेलं आहे. हे तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे की प्रभू त्याचं धारण झालं पाहिजे. कळवळा आत्म्याविषयी असला पाहिजे. मार्क 7:34 सांगते की आत्म्याविषयी तुम्हाला कळवळा असला पाहिजे. येशूला आत्म्याविषयी कळवळा होता, नाश होणाऱ्या आत्म्यासाठी कळवळ होता. जर आम्हाला सुवार्थ प्रसार करायचा आहे, पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये पाहिजे प्रियानो, आत्म्यासाठी आम्हाला कळवळा पाहिजे. मार्क 7:34 प्रमाणे आत्म्यासाठी आमच्याकडे कळवळा पाहिजे प्रियानो. जर आत्म्यासाठी आमच्याकडे कळवळा नाही, जे नाश होणार त्या लोकांसाठी आमच्याकडे जर कळवळा नाही, तर प्रियानो आम्ही आत्मे जिंकण्यासाठी ज्या ताकदीने आम्हाला उतरलं पाहिजे, ज्या गोष्टी आम्हाला केल्या पाहिजेत, त्या गोष्टी कदाचित आमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाहीत. मला तुम्हाला पुन्हा सांगू द्या, जर तुमच्या जीवनामध्ये प्रियानो जर आत्म्याला जिंकायचं आहे, पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आत्म्यासाठी तुम्हाला कळवळा पाहिजे. लक्षात ठेवा, आत्म्यासाठी कळवळा पाहिजे. आता काही गोष्टी आपण बघणार आहोत. काही सेवक जे आहेत त्या सेवकाच्या जीवनामध्ये, जुन्या करारामध्ये काही सेवक असतील, नव्या करारामध्ये काही सेवक असतील, त्यांच्या जीवनातून आपण बघणार आहोत की कशा रीतीनं तिने देवाचं काम केलं. नेहम्या याचा पहिला अध्याय 3 ते 4 वचन आपण वाचणार आहोत. नेहम्या याचा पहिला अध्याय 3 ते 4 वचन. त्यांनी मला सांगितले, हा बंदिवासातले जे अवशिष्ट लोक हा त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटी पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवस पर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपास करून स्वर्गीय देवाची प्रार्थना केली की हे स्वर्गीय देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्याजवर करुणा करतोस. तुम्ही जर नेहम्याचं पहिलं अध्याय दुसरं वचन जर वाचताय, पहिलं वचन वाचताय, दुसरं वचन वाचताय, नेहम्या एका राजवाड्यामध्ये एक पॅलेदार म्हणून राजाचा तो होता. चांगलं वेल सेटल होता, सगळं काही चांगलं होतं, सगळ्या गोष्टी ते चांगल्या होत्या प्रियानो जीवनामध्ये, आनंदी होता, सगळ्या गोष्टी होत्या, चांगल्या एका पोस्टवर होता, एक सरकारी नोकरदार तो होता, म्हणजे राजाचा एक पॅलेदार होता, पैसे भरपूर होते, एक विश्वास व्यक्तित्व होता. पण तू जेव्हा त्यानं ऐकलं प्रियानो, तिसरं वचन आणि चौथं वचन जेव्हा मी वाचत जातोय, जेव्हा त्यानं ऐकलं यरुशलेमचे कोट पडलेले आहेत, त्याचे कोट जाळलेले आहेत, देवाचं मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे, जेव्हा त्यांना समजलं वचन सांगतंय, तिथं बसला तो रडायला लागला. पुढं वचन सांगते त्यानं उपवास आणि प्रार्थना केलेत. जे यरुशलेमचं कोट पडलेलं आहे, जे मंदिर देवाचं उद्ध्वस्त झालेलं आहे, ते उद्ध्वस्त झालेलं शरीर जे मंदिर आहे, जेव्हा त्यानं बघितलं, जेव्हा त्यानं ऐकलं, त्याच्या हृदयामध्ये तो कळवळ आला. देवाच्या मंदिराविषयी तो कळवळ आला, देवाच्या कोटविषयी तो कळवळ आला, इस्रायल लोकांविषयी. वचन सांगतंय की त्यानं उपवास आणि प्रार्थना केली. तिथं उपवास केले आणि प्रार्थना केली. पण सुरुवातीला मी वाचल्याप्रमाणे मार्क 7:34, जर लोकांना आम्हाला जिंकायचं आहे, जर लोकांना आम्ही स्वार्थ प्रसार करायचे, पहिली गोष्ट सांगितली की आपल्या जीवनामध्ये कळवळा पाहिजे. नेहम्याच्या जीवनामध्ये तो कळवळा होता. त्यानं म्हटलं नाही की मी आता भरपूर सुखी आहे, देवानं मला एक चांगला जॉब दिलेला आहे, चांगल्या ठिकाणी मी आहे, चांगल्या पोस्टवरती आता मला ठेवलंय, आता मला काही गरज नाही, काय यरुशलेमचं झाले होऊ दे, देवाचे मंदिर काय पडले ते पडू दे, मला काय त्याची गरज नाही, मी आनंदी आहे ना, मी सुखी आहे ना, देवानं मला आशीर्वाद दिलाय, देवा तुला धन्यवाद देतो, हे देवा तुझं नाव उंच करतो, मला तू आशीर्वाद ठेवलायस, मला चांगला जॉब दिलायस, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, देवा तुला धन्यवाद देतो. प्रियानु, नेहम्यानं त्या गोष्टी केल्या. वचन सांगते नेहम्या पहिला अध्याय 3-4 मध्ये नेहम्याला जेव्हा तो कळवळ आला, येशू ख्रिस्तान जसं मार्क 7:34 मध्ये आम्ही वाचल्याप्रमाणे कळवळ आला होता, तसं नेहम्याला जेव्हा यरुशलेमविषयी ऐकलं, मंदिराविषयी ऐकले, कोठाविषयी ऐकलं, जो कोट पडलेला आहे, त्याला कळवळ आला. वचन सांगते उपवास आणि प्रार्थना केली.
जेव्हा आम्हाला सुवार्थ प्रसार एखाद्या व्यक्तीला सांगायचा आहे, जेव्हा देवाचं वचन एखाद्या गोष्टीला आम्हाला शिकवायचं प्रियानो, एखाद्या व्यक्तीला जाऊन किंवा इतर आम्ही हाऊस ग्रुप घ्यायला जातोय किंवा आम्ही देवाचं वचन काही लोकांना आमच्या मित्रांना सांगायला लागतोय, मैत्रिणीला सांगायला लागतोय, जे यरूशलेमचं जसं कोट पडलं असताना, मंदिर पडलं असताना नेहमीने उपवास प्रार्थना केल्या प्रियानो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आम्हाला वचन सांगायचं जायचं, लक्षात ठेवा काय सांगतोय मी, आम्ही प्रार्थनेमध्ये बसून त्या व्यक्तीसाठी प्रियानो आम्ही रदबदली केली पाहिजे. पहिला एखाद्या व्यक्तीला आम्हाला जर वचन सांगायचं आहे, तुमचा मित्र असेल, तुमची मैत्रीण असेल किंवा तुम्ही हाऊस ग्रुप ज्या ठिकाणी घेता जाताय, भरपूर लोक फक्त घ्यायचं म्हणून जातात, भरपूर लोक फक्त करायचं म्हणून करतात. ब्रदरनी काय तर आम्हाला एक जबाबदारी दिल्या, चला जाऊया, 1-2 तास घालूया, चला जाऊन येऊया. नाही ब्रदर विचारतील गेला होतास काय बाबा, गेली होतीस काय म्हणून, जाऊया म्हणून जातात, जायचं म्हणून जातात. अशी किती लोक आज आमच्यामध्ये, जर मला एखाद्या बहिणीला, एखाद्या भावाला, माझ्या मित्राला, माझ्या मैत्रिणीला मला जाऊन वचन जर शिकवायचं आहे, एखाद्या आत्म्याचा नाश व्हायलाय, जर तुम्हाला समजतंय, मला किती लोकांना मला विचारू द्या, किती लोक आम्ही त्यासाठी उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसतोय प्रियानो. किती लोक, जर तुम्हाला सुवार्थ प्रसार करायचा आहे, काही गोष्टी देवाने जे उलगड केल्यात, मला तुम्हाला सांगू द्या की देवबाप म्हणतोय, जर तुम्हाला आत्म्याला जिंकायचं आहे प्रियानो, आम्हाला देवाच्या सांध्यामध्ये बसून उपवास आणि प्रार्थना करून त्या लोकांसाठी आम्हाला रदबदली करायचं आहे. त्याच्यावर असलेला सैतानाचा प्रत्येक अधिकार आम्हाला तोडायचा आहे. त्याच्या ज्या काही समस्या आहेत, गुडघ्यावरती बसून तिथनं खरी पहिली लढाई प्रियानो. लोकांसाठी स्टेजवर उभारून तासन तास संदेश देणं भरपूर लोकांना आवडतंय. कॅमेरा समोर उभारून, गर्दी समोर उभारून, स्टेजवरती उभारून लोकांकडे प्रीच करणं भरपूर लोकांना आनंद वाटते, भरपूर गोष्टी मोठ्या वाटतात. मला तुम्हाला सांगू द्या, त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठे असेल, जेव्हा आमच्या घरामध्ये आम्ही असतोय, एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला आम्हाला वचन सांगायचं आहे, एखाद्या व्यक्तीला आम्हाला त्या बंधातून जर मुक्त करायचं आहे, जर त्या व्यक्तीविषयी आमच्या जीवनामध्ये खळवळ आलाय, उपवास आणि प्रार्थना करणारे लोक तुम्ही असावं. ब्रदरने मग सांगल्याप्रमाणे जे सेवक सेविका इथं येतात, मग तुम्हाला सांगू द्या प्रियानो, किती तर तासोन तास, 1 तास 1.5 तासाचा तुम्हाला संदेश देण्यासाठी तासोन तास ते प्रार्थना करत असतात, उपवास प्रार्थना करत असतात, याच्यासाठी की तुमच्या जीवनामध्ये असलेली जोखडं तुटली जावीत, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्यातून तुम्ही मुक्त व्हावं म्हणून तासोन तास देवाचे हरेक सेवक इथून प्रार्थना करतात. काही काम करत असतात प्रियानो, सेवक दिवसभर राबतात, दिवसभर काम करतात, उन्हात तानात आपलं प्रियानो एवढं शरीराची त्यांची झीज होते, तरी संध्याकाळी येऊन 2-2, 3-3 वाजेपर्यंत बंधू आम्ही सुद्धा तुमच्यासाठी प्रार्थना करतात आणि देवाचं वचन घेतात आणि मग इथं शिकवायला येतात प्रियानो. जर तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये, जर तुम्हाला तुमच्या हाऊस ग्रुपमध्ये, जर तुम्हाला आत्मे जिंकणारी जर व्यक्ती व्हायची आहे, मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थनेमध्ये तुमचे गुडघे नेहमी बळकट असू दे. उपवास आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालणारा व्यक्ती म्हणून तुमची ओळख असावी प्रियानो. जगातलं ज्ञान माझ्याकडे किती आहे, माझ्याकडे किती थिओलॉजी आहेत, माझ्याकडे किती डिग्री आहेत, याच्यापेक्षा लोकांचं जीवन जर तुम्हाला बदलायचं आहे, लोक जर बंधनातून मुक्त झाले पाहिजेत, व्यसनातून मुक्त झाले पाहिजेत, आजारातून मुक्त झाले पाहिजेत, सैतानाच्या राज्यातून मुक्त झाले पाहिजेत, तर मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या त्या उपस्थितीमध्ये जाणारं, देवाचं चरण पाहणारं, देवाचं मुख पाहणारं, देवाच्या सांध्यामध्ये बसून सैतानाचं राज्य मोडणारं, सैतानाचं राज्य हलवणारं लोक तुम्ही झाल्याशिवाय लोकांचं जीवन बदलू शकत नाही प्रियानो. फक्त जाऊन मी वचन शिकवलं, फक्त जाऊन मी वचन सांगितलं म्हणून लोक बंधनातून मुक्त होतील प्रियानो. काही गैरसमज आज आमच्या जीवनातून काढायची गरज आहे. माझं ज्ञान भरपूर वाढलं, माझ्यावर भरपूर डिग्री आहेत, माझ्यावर भरपूर गोष्टी आहेत, याच्यापेक्षा मला तुम्हाला सांगू दे, जेव्हा तुम्ही देवाच्या सांध्यामध्ये बसताय, उपवास प्रार्थना करताय, देवाकडे रडताय, त्या आत्म्यासाठी, त्या व्यक्तीसाठी, त्या तरुणासाठी, त्या तरुणीसाठी देवाकडे विनंती करताय, मला तुम्हाला सांगू द्या, नेहम्यानं जसं रडला देवाच्या मंदिरासाठी, देवाच्या कोर्टसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या. वचन सांगते प्रियानो, पुढे जर नेहम्याचं पुस्तक जेव्हा तुम्ही वाचत जाताय, की देवाचं कोट बांधण्यासाठी त्याला अडचणी आल्या, त्या लोकांनी विरोध केला, मध्ये काम सुद्धा तिचं बंद पाडलं, पण तुम्हाला सांगू द्या, नेहम्याचे गुडघे त्या प्रार्थनेमध्ये मजबूत होते. किती अडखळण आलं, किती विरोधक उठले, किती शत्रून डाव केला, पण तुम्हाला सांगू द्या, नेहम्याचं जे मंदिर बांधायचं मनात ठरवलं होतं, मंदिर बांधल्याशिवाय नेहम्या काही थांबला नाही प्रियानो, नेहम्या थांबला नाही. मग तुम्हाला सांगू द्या, जर एखाद्या व्यक्तीचं जीवन तुम्हाला परिवर्तन करायचं आहे, हाऊस ग्रुप घ्यायला जरी तुम्ही जाताय, स्वार्थ प्रसार जर करायला तुम्ही जाताय प्रियानो, उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसणार तुम्ही व्यक्ती
व्यक्ती असू देत, जेवढं ज्ञान, जेवढ्या बुद्धी, या ज्या गोष्टी आमच्याकडे आहेत त्याच्यापेक्षा देवाच्या सांध्यामध्ये बसून आम्ही वचन देवाकडून घेऊन आम्ही त्या लोकांसाठी रदबदली करून त्याच्यावरच असलेला सैतानचा अधिकार तोडून जेव्हा तुम्ही प्रियानो जाताय, मग तुम्हाला सांगू द्या, लोकांचं जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. येशूच्या नावामध्ये मंडळी बदलल्याशिवाय राहणार नाही, लोक बदलल्याशिवाय राहणार नाही, गाव आणि गाव बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, विश्वास ठेवा देवावरती, प्रार्थना आणि उपवास करणार तुम्ही व्यक्ती व्हा. प्रियानो, देवाचे महान सेवक रेनॉल्ड बॉन्के एका शहरामध्ये देवाचं वचन शिकवायला गेले होते. मोठी सभा तिथे भरली होती प्रियानो, आणि एक सुवार्ता सभा झाली. त्यांच्या त्या सुवार्ता सभेमध्ये अर्ध शहर ख्रिस्ताकडे आलं, अर्ध शहर. रेनॉल्ड बॉन्केला भरपूर आनंद झाला, भरपूर रेनॉल्ड बॉन्के त्याच्यासाठी आत्म्यात उल्हासित झाले. पण तो देवाचा आत्मा रेनॉल्ड बॉन्केला आत्म्यात म्हणाला, त्याला सांगितला, तो बोलला, देवा म्हटला की रेनॉल्ड बॉन्के, फक्त तुझ्या एकट्यामुळे झाले नाही, किती तर वर्षाच्या अगोदर या ठिकाणी येऊन माझे या सेवकाने या सेविकेने येऊन आपले अश्रू डाळून ही जमीन सुपीक केली, आपले अश्रू डाळेत, प्रार्थना केली, लोकांवर असलेली झोखर तोडलीत, माझ्याकडे रदबदली केली, म्हणून आज तू त्याचं पीक बघत आहेस. आत्म्या आपल्या अश्रूनं याच्यामध्ये पेरणी केली, आणि वचन सांगते ज्या अश्रूनं पेरणी करतील ते हर्षानं कापणी करतील. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो, ज्या ठिकाणी तुम्ही जाताय, ज्या लोकांना वचन तुम्ही सांगताय, ज्या लोकांनी बदलाव तुमची इच्छा आहे, तुमची मित्र असतील, मैत्रिणी असतील, घरामध्ये बसून त्या लोकांसाठी उपवास प्रार्थना करणं, घरामध्ये बसून देवाकडे रदबदली करणं, या गोष्टी करायची सुरुवात करा. आज भरपूर दिवस झाले, भरपूर वर्ष झालं, आज आम्ही स्वतःसाठीच प्रार्थना करालोय. आज आमच्याच मागणी आम्ही मागालोय. 2021 आज आम्हाला बदलण्याची गरज आहे. 2021 हे जग जेव्हा नाशाकडे चाललेलं आहे, जगाचा नाश होलाय, अंतकडे चाललंय, मला तुम्हाला सांगू द्या, आत्म्यासाठी रडणारी व्यक्ती, आत्म्यासाठी विलाप करणारी व्यक्ती, आत्म्यासाठी उपवास करणारी व्यक्ती आज आम्ही बनण्याची गरज आहे. प्रियानो, आज आम्ही बनण्याची गरज आहे, आज आम्ही बनण्याची गरज आहे. फक्त सुवार्ता प्रसार 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास चांगलं लोकांना इझी आहे. मला तुम्हाला सांगू द्या, इझी आहे, आम्ही जाऊन सांगू शकतोय. पण तुम्हाला सांगू द्या, जर खरोखर त्या आत्म्याविषयी जर तुम्हाला कळवळ आहे, तर प्रियानो, देवाच्या सांध्यामध्ये बसून रडणार व्यक्ती, देवाच्या सांध्या बसून त्या गावासाठी, त्या शहरासाठी, त्या व्यक्तीसाठी, त्या कुटुंबासाठी रडणारी व्यक्ती, देवाकडे रदबदली करणारी व्यक्ती जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये होणार, मग तुम्हाला सांगू द्या, ती लोक ख्रिस्ताकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. देवाकडे रडणार व्यक्ती तुम्ही व्हा, देवाकडे रडणार तुम्ही व्यक्ती व्हा. माझ्याकडे किती थिओलॉजी आहेत, माझ्याकडे किती ज्ञानबुद्धी आहे, माझ्याकडे मी किती डिग्री केले, मी किती काय केले. प्रियानो, मी म्हणत नाही की तुम्ही कुठल्या गोष्टी करू नका, करा, पण सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड गोष्टी समजून घ्या. जर आत्मे तुम्हाला बदलायच्या, देवाच्या सांध्यामध्ये बसून रदबदली करणारी व्यक्ती, देवाच्या सांध्यामध्ये बसून त्याच्यावरती अधिकार तोडणारी व्यक्ती तुम्ही व्हा. मला तुम्हाला सांगू या गोष्टी जेव्हा तुम्ही सुरुवात करणार, बघा प्रियानो, की लोक बदलले तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बघणार, तुमचे मित्र बदलले तुम्ही बघणार, तुमची मैत्रीण बदलले तुम्ही बघणार, तुमच्या हाऊस ग्रुपमध्ये देवाचं मिरॅकल होतं तुम्ही बघणार, तुमच्या हाऊस ग्रुपमध्ये आत्म्याची भर पडते तुम्ही बघणार. प्रियानो, घरामध्ये आम्ही ती लढाई पहिला करायची सुरुवात आहे, ती लढाई आम्ही गुडघ्यावरती येऊन खेळायची सुरुवात आहे, केली पाहिजे. मग आत्मे बदलायला नक्कीच सुरुवात होणार. प्रियानो, या गोष्टी समजून घ्या. उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसणारा व्यक्ती पाहिजे, जो सुवार्ता प्रसार करतोय, जो लोकांना मला बदलायचं आहे, उपवास आणि प्रार्थना करणारे व्यक्ती आमच्या जीवनामध्ये आम्ही झालं पाहिजे. नेहमीच्या रीतीने होता. प्रियानो, मत्तई याचा 12वा अध्याय 29 वचन काय सांगते? मत्तई 12वा अध्याय 29 वचन. अथवा बलवान माणसाला येशू ख्रिस्त म्हणतात की जर एखाद्याच्या घरात जायचंय, तुम्हाला घरात शिरायचंय, बलवान माणसाला काय सांगते पुढं? अगोदर बांधल्याशिवाय हा, त्याच्या घरात शिरून त्याची चीज वस्तू कोणाला लुटून येता येईल काय? वचन सांगते बलवान मनुष्याला. येशू ख्रिस्त इथं प्रश्नचिन्ह लिहितात, एखाद्या बलवान मनुष्याला बांधल्याशिवाय त्याच्या घरामध्ये जाऊन जे चीज वस्तू आहे ती लुटता येईल काय? बलवानाला बांधल्याशिवाय. सैतानानं जसं त्याच्या घरामध्ये आत्म्यानं बांधून ठेवलंय, तुरुंगामध्ये लॉक करून ठेवलंय. आम्ही सायलेंट सॅटरडेमध्ये ऐकलं होतं प्रियानो, जसं त्यानं लॉक करून ठेवले लोकांना, आपल्याकडं त्यानं खेचून ठेवलंय, बंदामध्ये बांधून ठेवलंय. जर त्याला लुटायचं आहे, जर ते आत्मे तुम्हाला घेऊन यायचे आहेत, जर त्या आत्म्याला तुम्ही देवाच्या राज्यामध्ये टाकायचं आहे, देवाच्या राज्यामध्ये त्यांना घ्यायचंय, प्रियानो, वचन सांगते इथं बलवान मनुष्याला बांधल्याशिवाय त्याच्या घरामध्ये जाता येत नाही. या सैतानाला बांधल्याशिवाय. आणि सैतानाला बांधायचं कुठं? तुमच्या घरामध्ये असताना उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसून. जोपर्यंत तुम्ही त्या सैतानाला बांधत नाही प्रियानो, तेव्हा जर तुम्ही जाऊन त्या लोकांना बंधनातून मुक्त करू शकत नाही. वचन सांगते त्या सैतानाला पहिला बांधायला तुम्ही शिका.
बांधायला शिका. घरामध्ये बसून एखादा संदेश तुम्हाला द्यायचा आहे, 1 तासभराचा, 1 अर्धा तासाचा हाऊस ग्रुप तुम्हाला घ्यायचा आहे प्रियानो. सुवार्थ प्रसार तुम्हाला करायचा आहे. उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसणारे व्यक्तिवाद सैताना पहिला बांधा. त्या शहरामध्ये सैतानाला बांधा. त्या गावामधल्या त्या कुटुंबावरती जो अधिकार गाजवालाय त्या सैतानाला पहिला बांधा. वचन सांगतंय की त्या सैतानाला बांधल्याशिवाय तुम्ही त्याच्या घरामध्ये जाऊन जे त्याने आत्मे चोरून ठेवलेले आहेत, ज्या आत्म्याला त्यानं बंदिश करून ठेवलेलं आहे, ज्या आत्म्याला त्यानं प्रियानो कैद करून ठेवलेला आहे, त्या आत्म्याला जर सोडून आणायचं वचन सांगते त्याला पहिला बांधायला शिका. उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसून त्याला तुम्ही बांधू शकताय. देवाकडे विनंती करून त्याच्यावर असले जोखड मोडून तुम्ही त्याला बांधू शकताय. जर त्याला आम्हाला बांधण्यातून मुक्त करायचं आहे लोकांना, तर प्रियानो आम्ही त्या लोकांना जर बंधनातून मुक्त करायचं तर आम्ही प्रार्थनेमध्ये बसणारे व्यक्ती असलं पाहिजे. पुढे वचन काय सांगते? 2 कोरिंथीस 10 अध्याय 3 वचन. कारण आम्ही देहात चालणारे असूनही हा आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. हा कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, हा तर तटबंदी जमीनदोष करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. वचन सांगते प्रियानो की आमच्या जीवनामध्ये किंवा जो परमेश्वरानं आम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, जे परमेश्वरानं आम्हाला शिकवले प्रियानो, वचन इथंच सांगते की आम्ही देहात चालणारे नसून, आम्ही देहात चालत नाही, आम्ही देहात चालत नाही, तर प्रियानो आम्ही जे काही लढाई करतोय तर आत्म्यात करतोय. आमची लढाई कुठे आहे? आत्म्यात आहे. आमच्याकडे दैहिक शस्त्र नाहीत तर आत्मिक शस्त्र आहेत. आम्ही ज्ञानबुद्धीनं एखाद्या व्यक्तीचं जीवन परिवर्तन करू शकत नाही. आमच्याकडे जे ज्ञानबुद्धी आहे त्याचं वापरून आम्ही लोकांना त्या जोखडातून बाहेर काढू शकत नाही. तर प्रियानो वचन काय सांगते की आमच्याकडं जी शस्त्र आहे, जी दैहिक शस्त्र आहे, जे शस्त्र आहे ती दैहिक नाही. म्हणजे जे आम्ही युद्ध करतोय देहामध्ये करत नाही. वचन सांगते की जे आम्ही युद्ध करतोय आत्म्यामध्ये युद्ध करतोय. आत्म्यामध्ये प्रियानो पुढे काय वचन सांगते? 2 कोरिंथीस 10 अध्याय 4 आणि 5 वचन. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे हा. दैहिक नाहीत, हा. तर तटबंदी जमीनदोष करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. वचन सांगते आमच्याकडे जे शस्त्र आहेत ते दैहिक नाहीत. पुन्हा समजून घ्या प्रियानो, देहानं जाऊन ज्ञानबुद्धी वापरून आपल्या गोष्टी वापरून आम्ही लोकांचं जीवन परिवर्तन करू शकत नाही. देवाच्या आत्म्याने चालणारे लोक आम्ही असले पाहिजे. देव जो आम्हाला सांगतोय त्याच गोष्टी आम्ही जाऊन बोलल्या पाहिजेत. देव ज्या गोष्टी आम्हाला सांगतोय त्याच मार्गाने जाऊन आम्ही स्वार्थ प्रसार करायसाठी आत्मे जिंकणारे लोक आम्ही जीवनामध्ये झालं पाहिजे. देव जे आम्हाला ज्या रीतीने सांगतोय, जेव शिकवते प्रियानो. एक मुलगी होती, तरुण मुलगी होती, देवाची सेवा कार्य करत होती प्रियानो. आणि ती सेवा कार्य करत असताना देव तिला म्हटला, 10 वाजले होते तर रात्रीचे, आणि देव तिला म्हटला की त्या रेल्वे स्टेशनवरती तू जा आणि माझं वचन जाऊन सांग जा. ती म्हणली येस फादर. ती जातो म्हणला. यस, ती मुलगी गेली प्रियानो आणि त्या रेल्वे स्टेशनवरती उभा राहिली आणि तिनं बघितलं तिथं, पण तू वचन सांगायला कोणीच नाही. तिला वाटलं की देवानं कुठल्या तर व्यक्तीला पाठवून दिलंय. पण ती म्हणली देवा इथं वचन तुला सांगा आलोय, रेल्वे स्टेशनवरती तर कोणच नाही आणि मी कुणाला वचन सांगू, कोणच नाही ऐकायला. देवबाप तिला म्हटला की तुला सांग, जेवढं मी सांगायला होते तेवढ्याच गोष्टी तू कर. तिने सांगायला सुरुवात केली. ती म्हणली प्रभूजी मी ऐकतो. सांगायला सुरुवात केली प्रियानो. त्या मुलगीनं सांगायला सुरुवात केली आणि सांगितले. जवळजवळ 1 तासभर तिने देवाचं वचन शिकवलं आणि शिकवल्यानंतर प्रियानो प्रार्थना तिने शेवटची केली आणि आमेन म्हटली. आमेन म्हटल्यानंतर समोरच्या एका झाडीतून हालचालीचा आवाज तिला यायला लागला. कसली हालचाल व्हायला? अंधारामध्ये काही दिसत नव्हतं प्रियानो. तर त्या झाडीतून 10 लोक हातामध्ये काट्या, तलवारे, चाकू घेऊन 10 लोक त्यातून बाहेर पडलेत आणि तिनं बघितल्यानंतर तिला जरा भीती वाटली. का लोक इथं आल्यात? ती घाबरली. परंतु प्रियानो जेव्हा ती लोक तिकडे आलीत, लोक तिच्या जवळ आलीत प्रियानो, त्या लोकांनी आपल्या हातामध्ये असलेले हत्यारे खाली टाकून दिलीत आणि तिला म्हटलं की जे काय वचन तू सांगितलेस खरोखर आमच्या पापाची आम्हाला जाणीव झाल्या आणि आम्हाला आमचं जीवन येशू ख्रिस्ताला द्यायचं आहे. आम्हाला काय करायचं सांग. ती म्हटली तुम्ही इथं का बसला होता? ती म्हटली की आम्ही जी 10 लोक होती ती म्हटली की आम्ही लुटारू आहे आणि आता जी ट्रेन येणार आहे 11 वाजता जी ट्रेन येणार आहे त्या ट्रेनला आम्ही लुटणार होतो. कारण आम्ही ते लुटतोय, मारामारी करणं, लूट करणं आमचं व्यवसाय आणि आम्ही ते करतोयच आणि आम्ही आता लुटणार होतो. पण तू जे काय तू आज त्या येशूविषयी सांगितलेस त्या येशूविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे. कारण आमच्या जीवनामध्ये जी शांती पाहिजे ती शांती नाही. भरपूर आम्ही लुटमार केले, भरपूर लोकांना आम्ही मारलं, आम्ही एका जनावरासारखं लोकांच्या जीवनामध्ये घात केला. परंतु आज आम्हाला समजले खरं प्रेम काय. आज आम्हाला आमचं जीवन त्या येशू ख्रिस्ताला द्यायचं आहे. काय करायचं सांग. प्रियानो तिनं त्या भावांना डिटेलमध्ये येशू ख्रिस्ताच्या गोष्टी शिकवल्या. त्यानं आपले जीवन परमेश्वराला दिलं. आपल्या हातामध्ये हत्यार टाकलेत प्रियानो
आणि आज ती लोक देवाच्या सेवा कार्यामध्ये सेवा करतायत प्रियानो. परमेश्वर ज्या रीतीने आम्हाला शिकवतोय, देवाचा आत्मा आम्हाला जे बोलायला लावतोय त्याच गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत. आमच्या ज्ञानानं, आमच्या बुद्धीनं आम्ही सुवार्थ प्रसार करायला जर गेलो प्रियानो, तर आत्मे येतील का नाही याचा विचार आम्ही केला पाहिजे. आत्तापर्यंत आम्ही आमच्या मनानं, आमच्या विचारानं आम्ही प्रियानो आम्ही सुवार्थ प्रसार केले पाहिजे. आम्हाला जे वाटतंय काही काही लोक असे असतात की मला एखादा संदेश आवडला, एखादा टीव्हीवरती बघितलेला संदेश, एखादा कुणाचा संदेश मला आवडला म्हणून जाऊन मी त्यांना शिकवणार. प्रियानो नाही, देवाच्या सांध्यामध्ये बसून देवाकडनं आम्हाला त्या गोष्टी घ्यायच्या आहेत. प्रियानो, आमची हत्यारं, आमचं युद्ध दैहिक नसून आत्मिक आहे आणि त्या आत्मिक युद्धाबरोबर जर लढाईची करायची प्रियानो, इपिस्करा 6व्या अध्यायामध्ये आपण वाचल्याप्रमाणे की वचन सांगते की तुमची लढाई आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आणि जर त्याच्याबरोबर लढाई करायची आहे, तुमच्या ज्ञानानं, तुमच्या बुद्धीनं, माझ्या ज्ञानानं, माझ्या बुद्धीनं लढाई आम्ही जिंकू शकत नाही. जोपर्यंत देवाच्या सांध्यामध्ये बसून, मी सांगितल्याप्रमाणे देवाच्या सांध्यामध्ये बसून आम्ही त्या कुटुंबासाठी, त्या व्यक्तीसाठी जोपर्यंत आम्ही रदबदली करत नाही, जोपर्यंत सैतानाला बांधत नाही, आम्ही प्रियानो त्या व्यक्तीला जिंकू शकत नाही, त्या नगराला आम्ही जिंकू शकत नाही, त्या हाऊस ग्रुपमध्ये असलेल्या लोकांना आम्ही बदलू शकत नाही. जर बदलायचं आहे तर प्रियानो एक समजून घ्या की आम्हाला देवानं जी आम्हाला शस्त्र दिल्यात, ती शस्त्राचा वापर आमचा जो करायचा आहे, देव ज्या रीतीने सांगतोय त्या रीतीने आम्हाला जाऊन सुवार्थ प्रसार केले पाहिजे, त्या रीतीने जाऊन आम्हाला देवाचं कार्य केलं पाहिजे, त्या रीतीने जाऊन देवबाप जे बोलायला सांगतोय तेच आम्ही बोललं पाहिजे. जर देवाकडनं आम्हाला वचन मिळालं पाहिजे तर देवाच्या सांध्यामध्ये बसणारे पहिला व्यक्ती व्हा प्रियानो. देवाच्या सांध्यामध्ये बसून उपवास आणि प्रार्थना करणारे व्यक्ती व्हा. लोकांचं जीवन तुम्हाला बदलायचं आहे तर प्रियानो तुम्ही देवाच्या सांध्यामध्ये बसणारे व्यक्ती व्हा. गेल्या आठवड्यामध्ये गुड फ्रायडे झाला प्रियानो, आणि काही लोक संपर्कामध्ये होते. काही लोकांनी फोन केला आणि म्हटलेत की आम्हाला 7 वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्याचं आम्हाला वचन चर्चमध्ये सांगायचं 15 मिनिटं आम्हाला दिलेलं आहे. तर काय करायचं? त्या व्यक्तीला मी सांगितलं की अशा रीतीनं तू प्रार्थना कर, या गोष्टी कर. काही गोष्टी त्यांना सांगितल्यानंतर प्रियानो प्रार्थनेमध्ये ती व्यक्ती जास्त बसली. इकड तिकडच्या गोष्टी शोधण्यापेक्षा, इकड तिकडच्या गोष्टी बघण्यापेक्षा प्रार्थनेमध्ये जास्त वेळ ती बसली व्यक्ती. देवाकडून आलेलं वचन तिनं घेतलं आणि प्रियानो जाऊन तिनं जेव्हा ते वचन शिकवलं, त्या स्त्रीनं जाऊन तेव्हा ते वचन शिकवलं प्रियानो, चर्चमध्ये लोक येऊन त्यांना सांगितले खरोखर तुमचा संदेश आम्हाला आशीर्वाद करणारा, आमचं जीवन हलवणारा होता प्रियानो. मग तुम्हाला सांगू द्या, जोपर्यंत देवाच्या सांध्यामध्ये बसणार तुम्ही व्यक्ती होणार नाही, तासोन तास उपासाने प्रार्थना करणारे व्यक्ती, तासोन तास आत्म्यासाठी रडणारी जोपर्यंत व्यक्ती तुम्ही होत नाही प्रियानो, लोकांचं जीवन तुमच्या ज्ञानानं, तुमच्या बुद्धीनं, तुमच्या टॅलेंटनं, जे काही नॉलेज तुमच्याकडे असतील, कदाचित जे काही पुस्तकं तुमच्याकडे असतील त्याच्याद्वारे कदाचित आम्ही लोकांचं जीवन बदलू शकत नाही प्रियानो. पण देवाच्या सांध्यामध्ये जेव्हा तुम्ही बसणार, देवाकडे आक्रोश करणार, देवाकडे रडणार, आत्म्याविषयी कळवळा घेऊन, तेव्हा तुम्ही प्रियानो जाऊन त्या लोकांचं जीवन बदलू शकताय. मग तुम्हाला सांगू द्या, जर तुम्हाला आत्म्याला जिंकायचं आहे, सुवार्थ प्रसार करायचा आहे, तर देवाच्या सांध्यामध्ये जास्त वेळ बसणारे लोक तुम्ही व्हा. देवाच्या सांध्यामध्ये बसून आक्रोश करणारे लोक तुम्ही व्हा. आत्म्याचा ज्याचा नाश व्हालाय, आपलं जीवन लोक संपवल्यात, असे जे लुटारू भाव होते असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना आज काम नसल्यामुळे चुकीच्या मार्गाला कदाचित गेले असतील. त्यांचं जीवन जर तुम्हाला बदलायचं आहे, लोक चुकीचा व्यवसाय करून आज आपलं कुटुंब जर चालवत आहे, त्यांचं जीवनामधलं जोखड जर तुम्हाला तोडायचे प्रियानो, उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसणारे व्यक्ती व्हा. सुवार्थ प्रसार प्रभावपणे जर करायचा आहे तर आत्म्यात तुम्ही बलवान झालं पाहिजे. आत्म्यात बलवान व्हायचं ठिकाण देवाचं सानिध्य आहे. आत्म्यात तुम्ही स्ट्रॉंग होण्याचं ठिकाण देवाचं सानिध्य आहे. देवाच्या सांध्यामध्ये जेवढा वेळ बसणार, जेवढं त्याच्याकडे बघणार, जेवढं त्याचं चरण बघणार, जेवढं त्याचं मुख बघणार, तुम्ही सामर्थ्यानं भरलेलं तुम्ही व्यक्ती होणार प्रियानो. जर तुम्हाला आत्म्यात बलवान व्हायचं आहे, वचन आम्ही वाचल्याप्रमाणे, जर बनवालांना बांधल्याशिवाय त्याच्या घरामध्ये जाऊन लूट करता येत नाही. जर तुम्ही अशक्त असाल, तुमच्याकडे ते सामर्थ्य नसेल, तुमच्याकडे ते अभिषेक नसेल, तर तुम्ही बलवानाला बांधू शकत नाही. समोर एखादा व्यक्ती प्रियानो जेव्हा लढाई करा येतोय, अनेक स्ट्रॉंग व्यक्ती आहे, अनेक किरकोळ व्यक्ती आहे, तर तो स्ट्रॉंग व्यक्ती, तो बिल्डर जर असेल तर त्या किरकोळ व्यक्तीला मारून त्याच्याकडे जे काय ते लुटून घेते. तुम्ही आज आत्म्यामध्ये स्ट्रॉंग व्यक्ती आहात, अभिषेकाने भरलेले व्यक्ती आहात. तुमच्यामध्ये देवाकडून आलेलं वचन आहे का फक्त जायचं म्हणून चाललोय, फक्त सुवार्थ प्रसार करायचं म्हणून करतोय? आज प्रभावीपणे सुवार्थ प्रसार कशा रीतीने करायचं आम्ही समजून घेतले पाहिजे. सुवार्थ प्रसारची आग तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी सुवार्थ प्रसारची आग लागली पाहिजे. जीवनामध्ये लोकांनी ख्रिस्ताकडे आलं पाहिजे. यासाठी प्रियानो देवाच्या सांध्यामध्ये जास्त वेळ बसणारे लोक व्हा. देवाकडे
उद्घोष करणारे लोक तुम्ही व्हा. देवाकडे त्या लोकांसाठी, त्या आत्म्यासाठी रथ बदली करणारे व्यक्ती व्हा. वचन सांगते आमची जी लढाई आहे ती देहिक नाही. वचन सांगते जी आमची लढाई आहे ती आत्म्याची लढाई आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मिक लढाई जर करताय प्रियानो, देवाच्या सांध्यामध्ये गुडघे टेकून बसून देवासाठी, देवाकडे, लोकांसाठी रथ बदली करणार तुम्ही व्यक्ती व्हा. कारण आमची देहिक शस्त्र नाहीत. वचन सांगते की जे काय आमच्याकडे परमेश्वराने दिलेलं आहे ते तर्कवितर्क नष्ट करण्यासाठी, सैतानाच्या प्रत्येक गोष्टी खाली वाकवण्यासाठी, सैतानाची मान ख्रिस्तापुढे झुकवण्यासाठी आज आम्ही प्रयत्न करत असतो. 5 वचन वाचा. 2 करीन 10 अध्याय आणि 5 वचन काय सांगते? 2 करीन 10 अध्याय आणि 5 वचन. 2 करीन 10 अध्याय आणि 5 वचन. तर्कवितर्क वचन सांगते तर्कवितर्क. आज जेव्हा लोक तुम्हाला भेटतात, लोकांना जेव्हा तुम्ही देवाचं वचन शिकवत असतात, भरपूर लोकांच्या मनामध्ये तर्कवितर्क असतात. भरपूर लोक ते म्हणतात की तुम्ही असंच काय, अशा रीतीनंच काय, हे असंच काय, अशीच गोष्टी काय. तुम्ही त्यांना शिकवायला जाता पण ते त्यांच्या गोष्टी सांगत जातात. नाही असं आम्हाला असं माहित आहे, आमचं असं आहे, तुमचं तसं आहे. वचन सांगते तर्कवितर्क. भरपूर लोक तर्कवितर्क करतात. सैतान लोकांच्या मनामध्ये अशा गोष्टी सांगतोय, कधी कधी तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही. तुम्हाला बोलता येत नाही की तो जे विचार आलाय सांगता येत नाही, कायला उत्तर देऊ. वचन सांगते की लोक जेव्हा येतील तर्कवितर्क तर्कवितर्क येऊन पुढे काय सांगते? व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. वचन सांगते देवाच्या ज्ञानाच्या विरुद्ध, देवाच्या ज्ञानाच्या विरुद्ध उभारलेले उंच मनोरे, देवाच्या ज्ञानाच्या विरुद्ध उभारलेले उंच टेकड्या, देवाचं जे ज्ञान आहे की वचन सांगते योहान 3:16 की जगामध्ये देवानं पुत्र पाठवला कोणाचा नाश होऊ नये. जो काय देवाचं ज्ञान आहे, जे काय देवाच्या गुड गोष्टी, जो काय प्रभू, जो काय पुत्र आहे ज्याला प्राप्त करून घेतल्यानंतर सार्वकालिक जीवन प्राप्त होते, त्याच्या ज्ञानाच्या विरुद्ध जे काय उभारलेले उंच मनोरे. जेव्हा तुम्ही लोकांना सुवार्थ प्रसार सांगत जाताय, येशू किती चांगला शिकवायला जाते प्रियानो, तर येशू विषयीच सांगा. बाकीच्या त्यांच्या गोष्टी बोलू नका. तुम्ही असं करताय, तुम्ही तसं करताय, तुमचं हे आहे ते आहे. येशू किती चांगला आहे आणि येशूचे चांगुलपण किती आहे आणि येशू तुम्हाला कसं बाहेर काढू शकते तुमच्या परिस्थितीतून, हे शिकवायला सुरुवात करा. काय का लोक जातात आणि बघा हे तुमचं आहे, ते आहे, ते काढून टाका, हे काढून टाका, हे करा. अजिबात नाही प्रियानो. स्वार्थ प्रसार जेव्हा मी करायला जातो, प्रभावपणे लोकांचं जीवन बदललं पाहिजे. तुमच्याकडे जो येशू आहे तो येशू किती चांगला आहे हे लोकांना शिकवायला प्रयत्न करा. बाकी गोष्टी सांगू नका की असं करा, ते करा, ते काढून टाका. अजिबात नाही प्रियानो. येशू, ज्या येशूला तुम्ही स्वीकारलं, ज्या येशूमुळे तुम्ही आशीर्वाद झालाय, त्या गोष्टी पहिला शिकवायला सुरुवात करा प्रियानो. तर्कवितर्क, जे काय तर्कवितर्क आहे, जे देवाच्या ज्ञानाच्या विरुद्ध उभारले जे काय उंच मनोरे आहेत, जर त्यातून त्यांना बाहेर काढायचं आहे प्रियानो, पहिला ह्या गोष्टी येशू किती चांगला आहे हे शिकवायला सुरुवात करा. येशू सॉफ्टली, प्रेमळी, जर तुम्ही प्रेमाने शिकवायला सुरुवात करताय, मला तुम्हाला सांगू द्या, नक्कीच त्या लोकांचं जीवन बदलणार. पण पहिला तुम्ही जाताय आणि जेव्हा तुम्ही शिकवायला सुरुवात करताय, पहिलाच तुझं असं आहे, ते कर, हे कर, हे काढून टाक, मला तुम्हाला सांगू द्या, ती लोक तुमच्यापासून पळून जाणार. वचन सांगते जर तुम्हाला त्या लोकांना जिंकायचे जे तर्कवितर्क आहेत, देवाच्या ज्ञानाच्या विरुद्ध उंच उभारलेले जे काय आहे ते पाडून तुम्हाला टाकून ख्रिस्तापुढे त्यांना मान झुकायला लावायचं आहे. सैतानाला ख्रिस्तापुढे मान झुकायला लावायचे प्रियानो. त्यासाठी तुम्हाला तर देवाचा आत्मा पाहिजे, त्यासाठी देवाचं वचन तुम्हाला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला ज्ञानबुद्धी पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जे वचन शिकवायचं जात आहे, सांगायचं जात आहे प्रियानो, बाकीच्या गोष्टी त्यांना शिकवत बसू नका. येशू किती चांगला आहे या गोष्टी त्यांना सांगा. येशूने तुमच्या जीवनामध्ये काय केलं, तुम्ही कशा रीतीनं आशीर्वादित झाला, तुमच्या परिस्थिती काय होती, त्या परिस्थितीतून देवाने तुम्हाला कसं बाहेर काढलं हे पहिला शिकवायला सुरुवात करा. बाकीच्या गोष्टी सांगू नका. काय लोकांचा फोन येतो आणि ब्रदर म्हणलेत, तिने बघा मी त्यांना असं सांगितलं, मग ते म्हणत नाही असं आहे, एवढ्या वर्षापूर्वीचा आहे, असं आहे, तसं आहे. भरपूर गोष्टी लोक बोलत असतात. त्या भावाला सांगितली, बाबा या गोष्टी तू बोलायच्या नाहीत की असं आहे तसं आहे. पहिला सांग की येशू किती चांगला आहे. लोकांना बदलायचं तर येशू किती चांगला आहे शिकवायला सुरुवात करा प्रियानो. तर्कवितर्क, त्याच्यानंतर देवाच्या ज्ञानाच्या विरुद्ध उभारलेले जे काय उंच मनोरे आहेत, जे काय उंच तटबिंद आहेत, ज्यावर तुम्हाला तोडायचं आहे, येशूचं चांगुलपण, येशूनं तुमच्या जीवनामध्ये केलेल्या ज्या काही साक्ष आहेत ते शिकवायला सुरुवात करा प्रियानो. वचन काय सांगताय मी वाचूया. प्रेषित याचा 7वा अध्याय आणि 22 वचन. देवाचे काय काय सेवक होते की ज्यांनी आपले ज्ञान वापरून, ज्याने आपली बुद्धी वापरून लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. मोशेच्या जीवनाविषयी आपण बघूया प्रियानो. मोशेला चांगले ज्ञान होतं, चांगला बलशाली होता, चांगला टॅलेंटेड व्यक्ती होता. त्याने आपलं ज्ञान बुद्धी वापरून इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. पण तो पुढे काय होते वचन आपण वाचूया. प्रेषित याचा 7वा अध्याय आणि 22 वचन.
मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे हा. शिक्षण मिळाले हा. आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. वचन सांगते की मोशे जो होता त्याला शिक्षण मिळालं होतं, तो पराक्रमी होता, तो ज्ञानी होता आणि सर्व शिक्षण त्याला मिळालं होतं. तो चांगला बोलायचा, चांगला तो एक वक्ता होता. वचन सांगते तो भाषण करण्यामध्ये तो प्रवीण होता, चांगली ज्ञानबुद्धी त्याच्याकडे होती, सर्व विद्या त्याच्याकडे होत्या. प्रियानो, चांगला टॅलेंटेड व्यक्ती, आम्ही म्हणतोय का नाही, टॅलेंटेड व्यक्ती, चांगला टॅलेंटेड व्यक्ती. आता ह्या टॅलेंटेड व्यक्तीनं जे इस्रायल लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी त्याने प्रयत्न केलेत, गुलामगिरीतून कशा रीतीने बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न केलेत. पुढे वचन काय सांगते प्रियानो, 24 वचन. तेव्हा मोशेने त्यातील कोणा एकावर हा. अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला हा. आणि मिस्र्याला मारून त्याचा सूड उगवला. प्रियानो, इथं जर 24 वचन तुम्ही वाचलं, एक मिस्री व्यक्ती इस्रायल व्यक्तीवरती अत्याचार करत होता, त्याला तो मारत होता, त्याला मारहाण करत होता. इथं मोशेनं आपली स्वतःची ताकद वापरली, त्याला त्याचा कळवळ आल्यानंतर त्याने गेला आणि त्याला मारलं. जो मिस्री व्यक्ती होता त्याला ठार मारलं आणि त्याला त्याच्या तावडीतून इस्रायल लोकांना बाहेर काढलं. स्वतःची ताकद वापरून जे सामर्थ्य त्याच्याकडे होतं, ताकद होतं, ती ताकद वापरून जो कळवळा त्याला इस्रायल लोकांविषयी आला होता, जो गुलामगिरीमध्ये गुलाम होता, जो अत्याचार त्याच्यावरती चाललाय, हे बघून त्यानं प्रियानो आपली ताकद वापरून, आपलं सामर्थ्य वापरून त्या व्यक्तीला प्रियानो त्यातून त्याला बाहेर काढलं. जो व्यक्ती त्याला मारत होता, मिस्री व्यक्ती, त्या मिस्री व्यक्तीला त्याने ठार केलं आणि त्याला त्यातून सोडवलं. पुढे काय वचन सांगते आपण वाचूया. पुढे काय सांगते, 29 वचन. हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला हा. आणि मिद्यान देशात उपरी झाला. तेथे त्याला 2 मुलगे झाले. आता 26 आम्ही वाचतो, त्याच्या अगोदर 7:26 काय सांगतंय. मग दुसऱ्या दिवशी कोणी भांडत असता हा. तो त्याच्या पुढे येऊन उभा राहिला हा. व त्याची समजूत घालण्याकरता हा. त्यांना म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद हा. आहात, एकमेकावर अन्याय का करिता? 7:22 मध्ये आम्ही वाचल्याप्रमाणे ज्ञानी आणि बोलण्यात प्रवीण होता, सामर्थ्य वापरून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी त्याने प्रयत्न केलं, त्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलं. आणि जर 7:26 आम्ही वाचतोय प्रियानो, वचन सांगते की तो गेला आणि आपल्या ज्ञानाचा वापर करायला लागला, चांगल्या गोष्टी तो बोलायला लागला. त्या व्यक्तीला म्हणाला, इस्रायल लोक भांडत होती, त्यांना तो म्हणाला, अरे कशाला आपल्या बांधवाला मारायलायस, हे चुकीचं करायलायस. भरपूर चांगल्या गोष्टी, चांगल्या भाषण करायला होता, जो त्याने शिकलो होता, जी स्वतःची त्याची ज्ञानबुद्धी होती, जे स्वतःच त्याचं टॅलेंट होतं, जे स्वतःच त्याचं सामर्थ्य होतं, ते वापरून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी, त्या लोकांवरती त्याला कळवळ आला होता, त्यांना बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करत होता. प्रियानो, त्यासाठी तो प्रयत्न करत होता. आपले ज्ञान वापरली, आपली बुद्धी वापरली, पण स्वतःची ज्ञान वापरून, सत्याची बुद्धी वापरून इस्रायल लोकांना त्याला बाहेर काढता आलं नाही. प्रियानो, स्वतःची ज्ञान वापरून. 29 वचन काय सांगते आपण वाचूया. हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला. वचन सांगते, शब्द ऐकलेत, काय गोष्टी तिथे झाल्या प्रियानो, आणि झाल्यानंतर वचन सांगते की जो मोशे, त्याला जो कळवळ आला होता इस्रायल लोकांविषयी, आपल्या ताकदीने त्याने सोडायचा प्रयत्न केला, आपली ज्ञानबुद्धी वापरून त्याने सोडायचा प्रयत्न केला. जे ज्ञान त्याच्याकडे होतं, जी विद्या त्याला मिळाली होती, तो चांगला भाषण करणारा होता, चांगला वक्तृत्व करणारा व्यक्ती होता, या सगळ्या त्याच्याकडे होते. सोडवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यानं झालं नाही, स्वतःच्या ज्ञानानं, स्वतःच्या बुद्धीनं झालं नाही. प्रियानो, वचन सांगते तो पळून गेला. 7:29 वचन सांगते, मिस्र देश सोडून तो पळून गेला. आज आम्ही सेवा कार्य करत असताना आमची ज्ञानबुद्धी वापरालोय, पण ज्ञानबुद्धी मग वापरत असताना सुद्धा लोकांना आम्ही सोडायचा प्रयत्न करावी. लोक बंधातून मुक्त होणं झाल्यात. वर्षानुवर्ष आम्ही सेवा कार्य करतोय, वर्षानुवर्ष आम्ही जातोय, स्वतःची ज्ञान, स्वतःची बुद्धी, स्वतःचा टॅलेंट आम्ही वापरालोय, पण लोक बंधातून काय मुक्त होणार, लोक काय आशीर्वाद होईनात. आज आम्ही स्वतःला तपासायची, स्वतःला चेक करायची गरज आहे. प्रियानो, देवाचे एक सेवक म्हटलेत की जेव्हा कधी तुम्ही देवाचं वचन स्वीकारायला स्टेजवरती उभा राहताय किंवा देवाचं वचन एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगत असताय, ते लोक तुमचं टॅलेंट, तुम्ही शिकवत असलेला तुमचा आवाजाचं चढ उतार, तुमचं असलेलं व्याकरण, तुम्ही घातलेला सूट, तुमच्या सांगायचं असल्याची पद्धत लोक बघायला आले नाहीत. तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी, तुमचे असलेलं टॅलेंट, तुम्ही किती रीती चांगलं बोलताय, लोक बघायला आले नाहीत. लोक तिथं ख्रिस्ताला बघायला आलेले आहेत. ख्रिस्त तुमच्यातून दिसू दे, मग लोकांचं जीवन परिवर्तन होणार, मग लोक ख्रिस्ताला स्वीकारणार. मी स्टेजवरती उभा राहून माझं व्याकरण किती चांगलं आहे, माझा आवाज चढ उतार किती आहे, हे लोकांना आम्हाला दाखवायचं नाही. मी चांगला किती कोट घातलेला आहे, हे लोकांना दाखवायचं नाही. माझ्याकडे किती डिग्री आहेत, हे लोकांना दाखवायचं नाही. या गोष्टी लोकांचं जीवन परिवर्तन करणार नाही. तुमच्यामध्ये असलेला ख्रिस्त लोकांचं जीवन परिवर्तन करणार. प्रियानो, तुम्ही जेव्हा नवीन लोकांकडे जाताय, नवीन लोकांना तुम्ही चालवत असताय, नवीन लोकांना तुम्ही शिकवत असताय, त्या नवीन लोकांसाठी
तुमच्यामध्ये ते ख्रिस्त बघत असतात, तुमच्यामध्ये येशू बघत असतात. जर मी त्या लोकांना शिकवतोय, माझ्या जीवनामध्ये पहिला त्या गोष्टी पाहिजेत, माझ्या जीवनामध्ये त्यांना ख्रिस्त दिसला पाहिजे. कारण शिकवण्यापेक्षा आमचं आचरण लोकांच्या जीवनामध्ये काम करते. प्रियानो, मी सुवार्थ प्रसार करालोय, पण तू माझ्या जीवनामध्ये पहिल्या त्या गोष्टी आहेत काय? मी लोकांना रागाविषयी शिकवले, पण तुम्ही त्या रागावरती कंट्रोल ठेवलेला व्यक्ती आहे काय? मी लोकांना लीड करायला माझ्या हाताखाली जे लोक दिलात, मी स्वार्थ प्रसार करालोय, पण तू माझ्या जीवनामध्ये त्या पहिल्या त्या गोष्टी आहेत का? प्रियानो, हे समजून घेतलं पाहिजे. प्रियानो, मोशेनं स्वतःची ज्ञान वापरून, बुद्धी वापरून तो न प्रियानो मिस्रीमधून इस्रायल लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वचन सांगते 29 मध्ये वाचल्याप्रमाणे मिस्र देश सोडून तो पळून गेला. आणि प्रियानो, जर पुढे माहिती तुम्हाला काय काय गोष्टी केल्यात, पण जेव्हा देवानं त्याला भरलं, देवानं त्याच्या आत्म्यानं भरलं, देवाचा शब्द जेव्हा त्याला मिळाला, देवाचं वचन जेव्हा त्याला मिळालं, जेव्हा तो बाहेर आला, प्रियानो, किती त्याला विरोध झाला, किती फारून त्याला अडवायचा प्रयत्न केला. पण तू जी लोक देवाच्या आत्म्यानं भरलेले आहेत, ज्या लोकांना देवाचं वचन प्राप्त झाले, ज्या लोकांकडे देवाचं एक दर्शन आहे, जे लोक देवाच्या इच्छेने चालणार आहेत, 6.5 लाख लोकांना मिस्र देशातून बाहेर पडलेला देवाचा महान सेवक म्हणून मोशेचं आज सुद्धा जगभरामध्ये जिथं कुठं सुवार्थ प्रसार केलं जाते, वचन सांगलं जाते, मोशेचं नाव घेतलं जाते. प्रेम, स्वतःची ज्ञान बुद्धी वापरून थोड्या लोकांना त्याला सोडण्यासाठी आलं नाही, पण तू जेव्हा देवाच्या आत्म्यानं भरला, देवाच्या वचनानं भरला, प्रियानो, 6.5 लाख लोकांना गुलामगिरीतून, अश्रूतून, सैतानाच्या चकड्यातून, त्या प्रत्येक परिस्थितीतून त्यांना बाहेर काढून, प्रियानो, तो वचन दत्त देशामध्ये घेऊन जाण्यासाठी तो बाहेर पडला. आज आम्ही आमची ज्ञान बुद्धी वापरून, आम्ही आमचं टॅलेंट वापरून लोकांचं जीवन बदलू शकत नाही. सुवार्थ प्रसार जर प्रभावपणे करायचा आहे, देवाकडनं आलेलं वचन घ्यायला शिका. देवाच्या सांध्यामध्ये बसून त्याचं मुख पाहणारे लोक बसा. व्हा प्रियानो, लोकांच्या जीवनामध्ये असलेला सैतानाचा अधिकार तोडणारे लोक तुम्ही व्हा. मगच प्रभावपणाने सुवार्थ प्रसार करते. नाही वर्षानुवर्ष किती आम्ही लोकांना शिकू, किती लोकांना सांगू, बंधातून लोक मुक्त नाही जोपर्यंत तुम्ही देवाच्या सांध्यामध्ये बसून ते वचन घेणारे लोक होणार नाही. प्रियानो, तुम्हाला एखादा आवडलेला संदेश, तुम्ही कुठं तर टीव्हीवरती बघलेला संदेश लोकांचं जीवन परिवर्तन करू शकत आहे, तुम्हाला चांगलं वाटते म्हणून. प्रियानो, पुढे आम्ही गोष्टी बघणार आहे. जर लोकांचं जीवन बदलायचं आहे, तर देवाकडून आलेला शब्द लोकांना जाऊन शिकवायचा आहे, देवाकडून आलेलं वचन लोकांना शिकवायचं आहे. मग त्यांचं जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, पुढे वचन काय सांगताय मी वाचे. प्रियानो, जकर्या 4:6 वचन काय सांगतंय? तेव्हा त्याने मला उत्तर केले. हा, परमेश्वर आज तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देत आहे. आज वर्षानुवर्ष तुम्ही स्वार्थ प्रसार करायलाय काय? आज वर्षानुवर्ष तुम्ही हाऊस ग्रुप घ्यायलाय काय? पण तू यश मिळत नाही, पण तू आत्म्याची भर पडत नाही, पण तू आत्मे लोकांकडे येत नाही. तरुण तरुणी तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, तुमच्या हाऊस ग्रुपमध्ये आज येत नाही. जे आल्यात ते गेलेले आहेत. पहिला सुरुवात चांगली झाली, भरपूर लोकांचा माव येतो, भरपूर लोक येतो, पण तू आज तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, आज तुमच्या चर्चमध्ये आज लोक कमी पडलेले आहेत. आज लोक जायत आहेत. आज जिथे तुम्ही हाऊस ग्रुप घ्यायला जाल, त्या हाऊस ग्रुप कमी झालेला आहे. आज जेव्हा तुम्ही लोकांना वर्षानुवर्ष देवाचं वचन शिकवायला जात आहे, सुवार्थ प्रसार करायला जात आहे, पण तू लोक काय ख्रिस्ताला स्वीकारत नाहीत, पण तू लोक काय ख्रिस्ताकडे येत नाहीत. आज आम्ही स्वतःला तपासूया. मी स्वतःच्या ज्ञानानं, मी स्वतःच्या बुद्धीनं वाचा वापर करून लोकांना बदलायचा प्रयत्न करालोय काय? देवाचं वचन आज तुम्हाला त्यासाठी उत्तर आहे. जकर्या 4:6 वचन काय सांगताय? तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुबाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर वचन सांगते. बळाने नाही, पराक्रमाने नाही, पण तू माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. कोणतंही कार्य असू दे, जे हरवल्यात त्या आत्म्याला जिंकायचं आहे. गुलामगिरीमध्ये लोक आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे. जे लोक सैतानाच्या जखडामध्ये त्यांना बाहेर काढायचं आहे. वचन सांगते बळानं होणार नाही बाबांनो, तुमच्या ताकदीनं होणार नाही, तुमच्या बळानं होणार नाही. तुमच्याकडे जी टॅलेंट आहे, तुमच्याकडे जी ज्ञानबुद्धी आहे, तुमच्याकडे ज्या डिग्री आहेत, त्यानं होणार नाही. वचन सांगते बळानं नाही, पराक्रमान नाही, पण तू माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. सेनाधीश परमेश्वर होतो. त्या आत्म्यानं भरलेले लोक तुम्ही आहात काय? तो आत्मा बसून देवाकडे तुम्ही घेताय काय? ते वचन, ते सामर्थ्य, ते बल तुझ्या सांध्यामध्ये बसून तुम्ही घेताय काय? आमच्या ज्ञानानं, आमच्या बुद्धीनं होणार नाही. प्रियानो, जेव्हा मोशे त्या डोंगरावरती गेला, प्रियानो, जळणारं जे झाड होतं, त्या झाडामध्ये देवाच्या समोर त्यानं गुडघे टेकलेत. देवाचं मुख त्यानं बघितलं, देवाचं दर्शन त्यानं घेतलं, देवाकडे असलेला शब्द जेव्हा त्यानं घेतला, बाहेर पडला. 6.5 लोकांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा
देवाचा एक सेवक तो झाला प्रियानो. आज आमचं ज्ञानबुद्धी वापरून, आज आमचं टॅलेंट वापरून करायचंय म्हणून करायचंय, जायचंय म्हणून जायचं म्हणजे स्वार्थ प्रसार जर मी करालोय तर मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, तुमच्या सेवेमध्ये तुम्ही ज्या गोष्टी करतात त्याच्यामध्ये तुम्हाला उन्नती कधीच मिळणार नाही प्रियानो. देवाच्या आत्म्याने भरले लोक तुम्ही व्हा, देवाच्या सामर्थ्याने भरले लोक तुम्ही व्हा. मग जेव्हा तुम्ही जाणार, लोकांना बंधनातून मुक्त करणार तुम्ही लोक होणार. देव जे सांगतोय जकर्या 4:6, बळा नाही, पराक्रमा नाही, पण तू माझ्या आत्म्यानं कार्यसिद्ध होईल. देवाचं वचन आम्हाला शिकवतंय, देवाच्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. आमच्या बळानं, आमच्या टॅलेंट होणार नाही प्रेरणू, देवाच्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. पुढे वचन काय सांगतंय, मार्क याचा 12वा अध्याय आणि 24 वचन. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही शास्त्र व देवाची सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना. प्रियानो, देवाचा सुवार्थ प्रसार करण्यासाठी 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. प्रभावपणे सुवार्थ प्रसार करण्यासाठी 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. वचन सांगते की देवाचे शास्त्र आणि देवाचं सामर्थ्य तुम्ही ओळखत नसल्यामुळं तुम्ही भ्रमात पडला आहात काय. आज आमच्याकडे देवाचं ते शास्त्र, देवाचं ते वचन आज आमच्याकडे आहे का प्रियानो. देवाचं वचन तासोन तास बसून देवाचे, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तासोन तास बसून देवाचे सेवक सेविका तुमच्यासाठी 1 तासाचा संदेश देतात, 1-1.5 तासाचा संदेश देतात. आणि प्रियानो, तुम्ही आशीर्वाद होत आहात का नाही. तुम्ही स्वतः त्यासाठी साक्ष आहात. तुम्ही स्वतः साक्ष करून सांगताय ब्रदरना की ब्रदर मी आशीर्वादित व्हाले, आमचं कुटुंब आशीर्वाद आले. तुमचे कमेंट्स आहेत की जे वचन मला पाहिजे ते वचन माझ्याशी बोललं. कशामुळे झालं, कशामुळे झालं प्रियानो. ज्ञानानं बुद्धीनं होत नाही, टॅलेंट होत नाही. तुम्हाला कुठल्या वचनाची गरज आहे. एका ठिकाणी जेव्हा तुम्ही वचन सांगायला जाताय प्रियानो, त्या कुटुंबाला कुठल्या वचनाची गरज आहे. एखाद्या भावाला तुम्ही वचन सांगायला जाताय, त्या भावाला कुठल्या वचनाची गरज आहे, कुठलं वचन त्याला पाहिजे. आम्हाला आमच्या ज्ञानानं, आमच्या बुद्धीनं समजत नाही. जकर्या 4:6, बळा नाही, पराक्रम नाही, पण देवाच्या आत्म्यानं, देवाच्या सानिध्यामध्ये बसून देवाकडून ते वचन तुम्ही घेताय काय की बापा मी आज त्या घरामध्ये चालू आहे जिथं मला हाऊस ग्रुप घ्यायचा आहे. बापा त्या व्यक्तीला मला वचन सांगायचं आहे, मला 1 तासभर उभा राहून तुझं वचन लोकांना शिकवायचं आहे, मला तुझं वचन दे. तुम्ही करताय का प्रियानो. का फक्त एक वाढते वचन. भरपूर लोक स्वार्थ प्रसार करायला जातात, पण तू बसत नाहीत, देवाच्या सांध्यात बसून प्रार्थना करत नाहीत, देवाकडे विचारत नाहीत. हाऊस ग्रुप घ्यायला जातात, कामामध्ये गडबडीने करतात, उठतात आणि जातात. किती लोक आहेत की एखादा हाऊस ग्रुप घ्यायचा, एक तिथं अर्ध्या तासात सुद्धा संदेश द्यायचा आहे, तर किती तासून तास बसून देवाचं वचन आम्ही घेतोय प्रियानो. किती घेतोय. चला नुसतं जायचं आहे. एक मनाला समाधान म्हणून तुम्ही सेवा करायला, एक मनाला समाधान वाटते म्हणून तुम्ही सेवा करायलाय का तुमच्या मनामध्ये तो एक कळवळ आहे की आत्म्याचं धारण झालं पाहिजे, आत्मे बदलले पाहिजेत, तुटल्याला कुटुंब जुळलं पाहिजे, लोक आजारातून मुक्त झाले पाहिजे, मिरॅकल्स त्यांच्या जीवनामध्ये झालं पाहिजे, हिलिंग त्याच्या जीवनामध्ये झालं पाहिजे प्रियानो. जे जे सेवक सेविका तुम्ही बघत आहात ऑनलाईनद्वारे असू दे, आणि देवाचे महान सेवक जे आहेत त्यांना बघत आहात प्रियानो, तुम्ही स्टेजवर त्यांना मिरॅकल्स देव त्यांच्याद्वारे करत्याला बघतोय आणि म्हणतो की मला यांच्यासारखं व्हायचं आहे. पण तुम्हाला सांगू द्या की स्टेजच्या खाली पडद्याच्या पाठीमागं ज्या प्रार्थना ते करतात, ते प्रार्थना करणारे व्यक्ती तुम्ही वापरून तेवढी वेळ देवाच्या सान्निध्यामध्ये बसून घालवा. आणि मग तुम्ही प्रियानो ज्या रीतीनं देवाला तुम्हाला आशीर्वाद करायचा, ज्या रीतीने देवाला तुम्हाला वापरून घ्यायचं आहे, मायटिली देवबाप तुम्हाला वापरून घेईल. मायटिली देवाच्या सानिध्यामध्ये बसणार तुम्ही व्यक्ती व्हा, मग मिरॅकल सुरुवात होतील प्रियानो. देवाचं शास्त्र आणि सामर्थ्य माहीत नसल्यामुळं आज आम्ही भ्रमात आहे. देवाचं सामर्थ्य आम्हाला माहीत नसल्यामुळं, देवाचं शास्त्र, देवाला आज आम्ही लिमिट करून ठेवलंय. कुठल्याही प्रश्नाला आमच्याकडे उत्तर देवाकडे आहे, तो उत्तर देणार, पण आम्ही लिमिट करून ठेवलंय. पण इथं प्रार्थना केली जाते, सेवक सेविका प्रार्थना करतात, बहीण प्रीती प्रार्थना करते, 8-8, 10-10, 15-15 वर्ष मुलं होत नाहीत, मुलं व्हायला लागलेत प्रियानो. व्यवसाय देवा आशीर्वाद करायला लोकांना खीरवा लागलाय. बंधू आम्ही प्रार्थना करतात, ज्वेलबद्दल असू दे, प्रीती जाधव बहीण असू दे, कोणी देवाचे सेवक, इतर सेवक जे प्रार्थना करतात, मिरॅकल्स व्हायलाय. कारण काय आहे. प्रभावीपणे तुमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचा प्रसार व्हायलाय. कारण काय आहे प्रियानो. जकर्या 4:6, बळान नाही, पराक्रमान नाही, पण तू माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. देव म्हणतो प्रियानो, तासून तास बसून ते देवाचे सेवक सेविका वचन घेतात. तुम्हाला त्या रीतीने बनायचं आहे प्रियानो. नेहमी ऐकणारे, नेहमी फक्त आशीर्वाद स्वतःसाठी घ्यावं म्हणून डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून घेणारे व्यक्ती तुम्हाला आता बनायचं नाही. 2021 लोकांना बंधनातून मुक्त करणारे तुम्ही लोक व्हायचं आहे. ही देवाची इच्छा आज तुमच्यासाठी प्रियानो. तुमची लेकरं झाली पाहिजेत. फक्त मी एक सामान्य एक व्यक्ती म्हणून मी चर्च अटेंड करतोय का देवाचा आज्ञेनं पेटलेला एक देवाचा सेवक म्हणून आज मी जीवन जगत आहे. वर्षानुवर्ष आज तुम्ही तेच आहात काय. वर्षानुवर्ष आज तुमचं जीवन तेच आहे का प्रियानो. या 2021 मध्ये
देवाच्या आज्ञेनं भरलेली व्यक्ती तुम्हाला व्हायचं आहे प्रियानो. जास्त वेळ देवाच्या सांध्यामध्ये बसून लोकांचं जीवन जर परिवर्तन करायचं आहे, जास्त वेळ देवाच्या सांध्यामध्ये बसून प्रार्थना करणारी व्यक्ती व्हा. देवाचं सामर्थ्य समजून घ्या, देवाचं शास्त्र समजून घ्या. जोपर्यंत देवाचं शास्त्र तुमच्याकडे आहे, देवाचं वचन देवाच्या सांध्यामध्ये बसून जर घेत नाही, काही होणार नाही प्रियानो. पेत्राच्या जीवनाविषयी काय लिहितंय वाचूया मी पेत्राच्या जीवनाविषयी. प्रेषित दुसरा अध्याय 41 वचन. प्रेषित दुसरा अध्याय 41 वचन. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसाची भर पडली. वचन सांगते प्रियानो की जेव्हा पेत्रानं संदेश दिला, 3000 लोकांनी आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं. जेव्हा पेत्रानं संदेश दिला, कोण पेत्र हा? कोण पेत्र? ज्या पेत्रानं 3 वेळा येशू ख्रिस्ताला नाकारलं यहुद्यांच्या भीतीमुळं. 3 वेळा येशू ख्रिस्ताला नाकारलं यहुद्याच्या भीतीमुळं, की यहुदी मला पण पकडतील. येशू ख्रिस्ताला वधस्तंभ मारले, त्याला जेलमध्ये टाकले, मला सुद्धा जेलमध्ये टाकतील, मला सुद्धा मारहाण करतील. त्या यहुद्याच्या भीतीमुळं एक पेत्र जो येशू ख्रिस्ताबरोबर होता, तो म्हणत होता की मी प्रभूजी सगळी सोडतील पण मी सोडणार नाही. कोण तुम्हाला पकडून झाले, जर जेलमध्ये जायला लागेल तर मी येईन. तो पेत्र प्रियानो येशू ख्रिस्ताला जेव्हा पकडतात, तोच पेत्र येशू ख्रिस्ताला सोडून जातोय, नाकारतोय. तोच पेत्र जेव्हा संदेश द्यायला उभारतोय, संदेश सांगतोय, 3000 लोक देवाकडे येतात. 3000 लोक. कसा फरक झाला? काय कारण होतं प्रियानो? काय गोष्टी होत्या? तुम्ही प्रेषित पहिला अध्याय जर वाचताय प्रियानो, तर पेत्राच्या जीवनामध्ये झालेला फरक तुम्ही बघशीला. कशा रीतीने एक संदेश दिल्यानंतर 3000 लोक ख्रिस्ताला स्वीकारतात. काय फरक झाला? कुठल्या विद्यापीठमध्ये जाऊन या पेत्राने डिग्री घेतली होती? कुठल्या विद्यापीठाचं सर्टिफिकेट त्याच्याकडे होतं? कुठलं प्रमाणपत्र त्याच्याकडे होतं? एक संदेश सांगल्यानंतर 3000 लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. प्रेषित याचा पहिला अध्याय आणि प्रियानो जर तुम्ही प्रेषित पहिला अध्याय 13 वचन वाचताय तर त्याच्यामध्ये गोष्टी उलगड्या होतात की पेत्रा जीवनामध्ये काय गोष्टी झाल्या, कुठल्या विद्यापीठमध्ये गेला होता, कुठलं प्रमाणपत्र त्याच्याकडे होतं. वाचूया प्रियानो प्रेषित पहिला अध्याय 13 वचन. आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तिथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तलमय, मत्ते, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते. वचन सांगते प्रियानो प्रेषित 1:13 मध्ये की जेव्हा तिथं पेत्र, योहान, याकोब आणि 14 जर वाचताय तर 14 मध्ये काय लिहिले प्रियानो? हे सर्वजण. वचन सांगते हे सर्वजण, येशूचे जे 11 शिष्य होते हे सर्वजण, आणि तिथं खाली काही लोकांची नाव लिहिलेत. वाचा. त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. वचन सांगते पेत्र, योहान, याकोब आणि त्याच्यानंतर काही लोक प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रार्थना करण्यात प्रियानो, प्रार्थना करण्यात ती लोक तत्पर होती. प्रार्थना करण्यात जेव्हा येशू ख्रिस्ताबरोबर शिष्य होते आणि काही लोकांनी म्हटलेत की काही लोक उपवास करतात पण तुमचे शिष्य उपवास का करत नाहीत? येशू ख्रिस्त म्हणले एक वेळ येईल जोपर्यंत वर आहे त्यांच्याबरोबर ते खाणार, मोजमोजा करणार, आनंद करणार. एक वेळ येईल की जेव्हा वर काढून घेतला जाईल, उपवास आणि प्रार्थना करणारी व्यक्ती होईल. 3 वेळा नाकारलेला व्यक्ती, येशू ख्रिस्ताला यहुद्याच्या भीतीमुळे नाकारलेला व्यक्ती, 3 वेळा नाकारलेला व्यक्ती. काय फरक झाला? प्रेषित पहिला अध्याय 13 आणि 14 वचन. प्रार्थनेमध्ये तो तत्पर होता, बसला, देवाकडनं ते घेतलं वचन. 3000 लोकांची आत्म्याची भर पडली प्रियानो. आज वचन आम्ही शिकवायला जातोय, आज लोकांना आम्ही बंधनातून मुक्त करायला जातोय. किती आम्ही प्रार्थना करतोय. वचन सांगतंय प्रार्थना करण्यामध्ये तो तत्पर होता. काय लोक फक्त त्याच वेळी प्रार्थना करणार, ज्यावेळी माझा संदेश आहे ना त्याच वेळी प्रार्थना करणार. सकाळची नॉर्मली त्यांची प्रार्थना असते, 1 तास प्रार्थना करतील किंवा जे त्यांचा प्रार्थनेचा वेळ असते अर्धा तास प्रार्थना करतील, परंतु ते प्रियानो जास्त वेळ प्रार्थनेमध्ये बसणारे व्यक्ती नाहीत प्रियानो. जर जास्त वेळ तुम्ही प्रार्थने करणारे व्यक्ती नाही तर तुम्हाला तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये ब्रेक थ्रू मिळालेला, ज्या सेवेमध्ये ब्रेक थ्रू मिळालेला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बघणार नाही प्रियानो. वचन सांगते पेत्र प्रार्थनेमध्ये तत्पर होता. ज्या काही लोक जे भेटत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोक रेग्युलर प्रार्थना करणारे होते परंतु जाऊन ते लोकांची ती देवाची आराधना करते, वचन शिकवायचे, काही होत नव्हतं प्रियानो. परंतु जेव्हा ज्या रीतीने प्रार्थना करायची त्यांना समजलं, तासोन तास सकाळची प्रार्थना सोडून जी वैयक्तिक प्रार्थना होती ती केल्यानंतर तासोन तास इतर वेळी जेव्हा त्यांना वेळ होता तासोन तास बसून जेव्हा त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली, जाऊन त्यांनी संदेश आपल्या चर्चमध्ये दिला, लोक आशीर्वादी झालीत प्रियानो. वचन सांगते पेत्र
प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होता. नाही काय काय लोक फक्त त्याच वेळी प्रार्थना करणार, माझा संदेश आहे तेवढीच प्रार्थना करणार, प्रार्थनेमध्ये तत्पर नाही. आज जेव्हा आम्ही काम करतोय, सकाळी प्रार्थना करून जातोय, काम करतोय, जेव्हा आम्ही रात्री येतोय, रात्रीची वेळ आम्ही प्रार्थनेमध्ये घालतोय. प्रेरणू, हे लॉकडाऊन झालेले, लॉकडाऊनमध्ये आम्ही काय करालोय? टीव्हीच्या समोर बसून आम्ही सिरियल बघणं, या गोष्टी बघणं करालोय का आम्ही लॉकडाऊनमध्ये देवाच्या सांध्यामध्ये बसून आम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवोय? प्रियानो, उपवास आणि प्रार्थनेमध्ये बसून आम्ही आत्म्यासाठी त्या देवाकडे आक्रोश करालोय काय? प्रियानो, आम्ही स्वतःला चेक करूया. वचन सांगते पेत्र प्रार्थनेमध्ये तत्पर होता, देवाचा आत्मा त्याच्यावरती उतरला. वचन सांगितलं 3000 लोकांनी देवाच्या वचनात स्वीकार केला. पुढे वाचून जातोय आम्ही, 5000 लोक मिरॅकल्स करत होते, लोकांना पाय मिळत होते, लोक मेल्यातून उठवत होते, अद्भुत कृत्य मिरॅकल्स पेत्राद्वारे होत होते. सावली पडल्यानंतर लोक सुद्धा हिरो होते. प्रियानो, परमेश्वर आमचा पक्षपात करणार नाही. वचन सांगतं येशू ख्रिस्त काल आज युगानुग सारखाच आहे. आज आमच्या जीवनामध्ये जर या गोष्टी पाहिजे आहेत, प्रार्थनेमध्ये तत्पर असणारे व्यक्ती व्हा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर उन्नती पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये, तर तुमचं आध्यात्मिक लेवल जेवढं अप आहे, तुमचं शारीरिक जीवन सुद्धा तेवढं अपच होणार. प्रियानो, तुमचं फायनान्स असू दे. काय काय लोक म्हणतात की ब्रदर आमचं फायनान्स स्ट्रॉंग नाही. काही व्यक्ती माझ्यावर बोलते आणि म्हटलेत की आमचं फायनान्स स्ट्रॉंग होण्यात आले, आमचा पती एवढं मिळवतोय पण तो आमच्यावरती कर्ज वाढत चाललंय, आमचं कर्ज वाढत चाललंय. त्या बहिणीला मी सांगितलं की जर तुझा आत्मिक गोष्टी जर अप असतील तर तुझी शारीरिक गोष्टी सुद्धा अप होतील. उन्नती कामामध्ये, उन्नती प्रत्येक गोष्टीमध्ये देवबाप तुम्हाला देईल जर तुमची आत्मिक गोष्टी अप होतील. आज काम नाही म्हणून तुम्ही निराश झालेलात, तुमच्या हातातून काम गेले म्हणून तुम्ही निराश झालात. मला तुम्हाला सांगू दे, तुमची आत्मिक लेवल अप करायची गरज आहे, उन्नत करायची गरज आहे, देवाच्या सांध्यामध्ये बसून अप व्हायची गरज आहे. एखादी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला करायची आहे, लोकांना जर बंधनातून मुक्त करायचं, सिरियस व्हा, गंभीर व्हा. काय तर जाऊन करायचं आहे, काय तर जाऊन सांगायचं, फक्त जायचं आहे म्हणून टाइमपास करायचा, जायचं आहे सांगितले म्हणून असं राहू नका. प्रियानो, हे देवाकडून नाही, मला तुम्हाला सांगू द्या, हे सैतानाकडून आहे, हे सैतानाकडून आहे. गंभीर व्हा. देवाच्या सांध्यामध्ये तासून तास बसणारी व्यक्ती, तासून तास देवाकडे बसून रदबदल करणारी व्यक्ती व्हा. प्रियानो, जर तुम्ही करताय, तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी, तुमचं टॅलेंट लोकांचं जीवन बदलू शकत नाही, तुमची प्रार्थना लोकांचं जीवन बदलू शकते. पेत्र, येशूला नाकारलेला व्यक्ती, येशूला नावं ठेवलेला व्यक्ती, 3000 लोक, 5000 लोक ख्रिस्ताकडे आलेत, प्रार्थनेमध्ये तत्पर झाला. आज तुम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर आहे काय? प्रियानो, आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा टीव्ही समोर बसून सिरियल बघणं, काय काय लोक पिकनिकला जाणं, काय काय गोष्टी करतात. प्रियानो, मी म्हणत नाही की पिकनिकला जाऊ नका, तुमच्या जीवनाचा तुम्ही उपभोग घ्या, अनुभव घ्या प्रियानो, परंतु जास्त वेळ प्रार्थना करणारे व्यक्ती तुम्ही व्हा, जास्त वेळ त्याच्या सांध्यामध्ये बसणार तुम्ही व्यक्ती व्हा. पेत्राच्या जीवनामध्ये या गोष्टी होत्या. प्रियानो, पेत्र प्रार्थना करणारा व्यक्ती होता. म्हणून वचन काय सांगते पुढे आपण वाचत, 2 पेत्र 1 अध्याय 19 आणि 20 वचन. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन आम्हा जवळ आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्यासारखे आहे. 2 पेत्र 1 अध्याय 19-20 वचन. 2 पेत्र 1 अध्याय 19-20 वचन. 2 पेत्र. शिवाय अधिक निश्चित असे संदेशाचे वचन आम्हा जवळ आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्यासारखे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. वचन सांगते की पेत्राला तिथे समजलं, पेत्राला माहित होतं की मी वचन सांगणार आहे, लोक सुमारे समोर बसलेले आहेत, जर त्यांना बंधनातून मुक्त करायचं. वचन सांगते 20 मध्ये म्हणतोय देवाच्या वचनाचा उलगडा आहे जो कोणाच्याही ज्ञानानं, कोणाच्या बुद्धीनं त्याला करता येत नाही. पुढं वचन काय सांगतंय? पुढं वचन 21 वचन. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. वचन सांगते की संदेश जो येतोय ते मनुष्याच्या इच्छेने कधी येत नाही. मनुष्याच्या इच्छेने तर त्यानं बनवायचा प्रयत्न केला, लोकांना बंधनातून मुक्त करायचा प्रयत्न केला, तर प्रियानो किती सक्सेस होईल सांगता येत नाही. पुढे वचन काय सांगताय? तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. वचन सांगते देवापासून आलेला संदेश त्यानं सांगितलेला आहे. देवापासून, देवाच्या संदेशाचा उलगडा पवित्र आत्म्यापासून येतोय. पेत्राकर कुठली डिग्री नव्हती,
कुठलं प्रमाणपत्र नव्हतं. जे वचन सांगितलं 3,000 लोक 5,000 लोक देवाकडे येतात प्रियानो. पेत्राला माहित होतं जर संदेश सांगायचा आहे तर पवित्र आत्म्यापासून आलेला पाहिजे. जर पवित्र आत्म्यापासून यायचा आहे संदेश तर देवाच्या सांध्यामध्ये मला बसून तासून तास ते देवाकडून वचन मला घ्यायचं आहे लोकांना बंधनातून मुक्त करण्यासाठी. तासून तास बसून देवाकडून मला जेव्हा ते वचन मी घेईन, जेव्हा मी लोकांकडे रदबदल करीन, जेव्हा मी रडीन, तेव्हा लोकांचं जीवन बदलेल प्रियानो. तेव्हा लोकांचं जीवन बदलेल. संदेश आलेला आत्म्यापासून, देवाच्या आत्म्यापासून आलेला संदेश लोकांचं जीवन परिवर्तन करतोय. आज आम्ही काय देवाचं वचन सांगत असताना, सुवार्ता पसंत करत असताना आज आम्ही प्रार्थनेमध्ये किती वेळ बसून देवाकडून आलेला संदेश आम्ही घेतोय. आम्ही शास्त्र माहीत नसल्यामुळे आज भ्रमात आहे काय, देवाचं वचन आम्हाला माहीत नसल्यामुळे भ्रमात आहे काय. बसून तास देवाच्या वचनाचा अभ्यास करून लोकांना बंधनातून मुक्त करण्यासाठी आम्ही आमचं जीवन परमेश्वराला समर्पण करताय काय. पण वचन सांगतंय संदेश पवित्र आत्म्यापासून येतोय. पुढे वचन काय सांगते प्रियानो, इर्मया याचा 23 आणि 18 वचन. इर्मया 23 आणि 18 वचन. कारण त्यांच्यापैकी परमेश्वराचा शब्द ओळखणारा व ऐकणारा असा त्याच्या मंत्रिमंडळात कोण होता. परमेश्वराचा शब्द ओळखणारा, परमेश्वराचा शब्द जाणणारा, परमेश्वरापासून आलेला शब्द ओळखणारा त्यांच्या मंत्रिमंडळात कोण आहे. देवाच प्रश्न विचारतो, कोण आहे माझा शब्द ओळखणारा, माझा शब्द जाणून घेणारा कोण आहे. पुढे काय वचन सांगताय, माझ्या वचनाकडे लक्ष देऊन ते कोणी ऐकले. माझ्या वचनाकडे लक्ष देऊन कोणी ऐकले. माझ्याकडे येऊन, माझ्याकडे मागून, माझ्याकडे विनंती करून कुणी बघितलं, कुणी घेतलं माझ्याकडून, माझ्या सानिध्यापासून कुणी वचन घेतलं. देवा विचारायला कुणी घेतलं. आज लोकांना बंधनातून मुक्त करायला आम्हाला जायचं आहे. तासून तास बसून आम्ही देवाकडे वचन घेतो काय. वचन सांगते देवाकडून आलेला संदेश, देवाकडून आलेला शब्द लोकांचं जीवन परिवर्तन करीन. मला कुठलं तर चांगलं वाटलं, मी काहीतरी बघितलं, मी कुठलं तर मॅगझिन वाचलं म्हणून लोक आशीर्वाद होतील. प्यानो आम्ही गैरसमज दूर करायची गरज आहे. तासून तास देवाच्या सांध्यामध्ये बसून आम्हाला वचन घ्यायचं आहे. प्यानो किती सेवक आहेत प्यानो, तासन तास बसतात. काम आपलं असं दिवसभर उन्हात ताणात असतात, रात्रीचे येतात 2-2, 3-3 वाजेपर्यंत देवाच्या सांध्यात बसून ते वचन घेतात, मागतात, रडतात की तुम्ही आशीर्वादित व्हावं प्रियानो, तुम्ही आशीर्वाद व्हावं. आज आम्हाला बदलायची गरज आहे, आज आम्हाला चेंज व्हायची गरज आहे. पेत्र प्रार्थनेमध्ये तत्पर होता. देवानं त्याला वचन दिलं, देवानं त्याच्या आत्म्यानं भरलं, लोकांचं जीवन बदलणारा तो व्यक्ती झाला. पुढे काय सांगते मत्तेयाचा 3 अध्याय 3 वचन. त्याच्याच विषयी यशाया संदेशाच्या द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. वचन सांगते अरण्यामध्ये, मध्ये 3 अध्याय 3 वचन. योहानला अरण्यामध्ये देवाचं वचन प्राप्त झालं. अरण्यामध्ये प्रियानो, अरण्यामध्ये तो अरण्यामध्ये होता, एकटाच होता. देवाचं वचन त्याला प्राप्त झालं. आज जर देवाचं वचन आम्हाला पाहिजे आहे, देवाच्या सांध्यामध्ये बसणारे आम्ही व्यक्ती आहे काय, आम्ही आमच्या घरामध्ये जाऊन एका खोलीमध्ये बसून आम्ही देवाकडे ते वचन मागतोय काय. योहान अरण्यामध्ये होता, अरण्यामध्ये देवाचं वचन त्याला प्राप्त झालं. तो बसला होता, आक्रोश करायचा इस्रायल लोकांसाठी, 12 वंशासाठी. त्या अरण्यामध्ये तो ओरडत होता की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलंय. देवाकडे मागत होता की देवा इस्रायल लोक बदलू द्यात, ते शास्त्री बदलू दे, जखातार बघू दे, याजक बदलू देत, बाबा परुषी बदलू द्यात. अरण्यामध्ये तो ओरडणारा व्यक्ती होता, अरण्यामध्ये देवाकडे आक्रोश करणारा व्यक्ती होता. देवाचं वचन त्याला प्राप्त झालं. झुंडीच्या झुंडी यार्देनच्या तळी येऊन पश्चातापासाठी बाप्तिस्मा ते योहानाकडून घेत. वेळ आहे की आमची सुवार्ता प्रसार करायचं कार्य आम्ही बदलावं. ही वेळ आहे लोकांना जर आम्हाला बदलायचं की पहिलं आमचं जीवन, आमची पद्धत आम्ही बदलली पाहिजे. आमची प्रार्थनेची पद्धत, आम्ही देवाकडून जे वचन घेतो ते वचन सांगण्याची पद्धत ही बदलण्याची वेळ आहे. प्रियानो अरण्यामध्ये योहानाला देवाचं वचन प्राप्त झालं. आज देवाच्या सांध्यामध्ये बसून आम्ही देवाचं वचन घेतोय काय. पुढे वचन काय सांगते प्रियानो, पुढे वचन काय सांगतंय. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. धन्यवाद येशू, धन्यवाद. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. योहान 14 अध्याय 26 वचन. योहान 14:26. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वाची तुम्हाला आठवण करून देईल. वचन सांगते प्रियानो योहान 14:26 मध्ये
की जेव्हा पवित्र आत्मा, माझ्या पित्यापासून आलेला आत्मा तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवेल. देवापासून आलेला आत्मा, पवित्र आत्मा जेव्हा तुम्हाला वरती येईल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवेल. आज देवाच्या सांध्यामध्ये बसून की देवा पवित्र आत्मे मला ते वचन तू दे, मला त्या ठिकाणी जायचं, त्या भावाविषयी प्रकटीकरण दे, त्या बहिणीविषयी मला प्रकटीकरण दे. त्या देवाच्या सांध्यामध्ये बसून देवाकडून वचन घेणार तुम्ही व्यक्ती होताय काय? किती लोक देवाच्या सांध्यामध्ये बसून ती प्रार्थना करतात, देवाकडून मागतात की देवा मला ते वचन पाहिजे आहे, ते वचन मला तू दे, देवा त्याच्याविषयी मला प्रकटीकरण दे, त्या भावाविषयी मला काय सांगायचं आहे, त्या कुटुंबामध्ये ज्या काही गोष्टी सुरू आहेत प्रभू ते मला शिकव, मी बसणार प्रार्थनेमध्ये, मला शिकव राजा, मला प्रकटीकरण दे. किती लोक आज बसून आम्ही देवाच्या सांध्यामध्ये ते वचन घेते प्रियानो, किती लोक बसून. कारण वचन सांगते योहान 14:26 की देवाचा आत्मा, सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा तुमच्या होईल आणि तो तुम्हाला शिकवेल, देवाचा आत्मा शिकवेल. देवाच्या सांध्यामध्ये बसून तुम्ही तो आत्मा घेताय का प्रियानो? त्या देवाकडून ते वचन तुम्ही घेताय का? जर घेताय तर लोकांना बदलणारे तुम्ही व्यक्ती उचला, नाहीतर नाही प्रियानो. आम्ही फक्त आलोय आणि गेलोय. पुढे वचन काय सांगते? 2 तिमोथेचा 2 अध्याय आणि 23 वचन. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे. त्यांचे वचन तुम्ही सांगाय जाताय, जेव्हा लोक वेगवेगळे प्रश्न घेऊन येतात, वेगवेगळे वादविवाद ते घेऊन येतात, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात. वचन सांगते अशा गोष्टींना, वादविवाद जे आहेत त्या गोष्टीपासून आम्ही दूर व्हायला पाहिजे. नाही आम्ही जर त्याला तोंडाला तोंड देत बसलो, त्याला जर आम्ही गोष्टी बोलत बसलो की असं आहे तसं आहे, तर प्रियानो तिथं लोकांचं जीवन बदलणार नाही. तर तुम्ही पॅनिक होणार, तुम्हाला ते त्रास होणार, तुम्ही प्रियानो एवढं पॅनिक होणार, कदाचित तुमचं असले रिलेशन तुटू शकते. वचन सांगते की जे काही वादविवाद असते त्याच्यापासून दूर राहा. लोक काही ज्या रीतीने त्यांना सांगतात, तुम्हाला सांगतात की नाही असं आहे तसं आहे, सांगा वचन, तुम्ही या प्रार्थना करा, मग तुम्हाला सांगू द्या. यशाया 55:11 सांगते की जे वचन तुम्ही पेरलंय ते काम केल्याशिवाय राहणार नाही. जे वचन तुम्ही पेरलंय त्याच्या जीवनामध्ये ते काम करणारच, ते वचन काम करणारच. वादविवाद, त्याच्यानंतर जे वंशावळ्या ज्या काही गोष्टी आहेत, मूर्खपणाच्या गोष्टी वचन सांगते, त्याच्यामध्ये तुम्ही पडू नका, कारण त्याच्यामुळे वाद विवाद होतो, क्रॅशेस होतात. जर तुम्हाला स्वार्थ प्रसाद चांगल्या प्रीतीने करायचे आहे, जर लोक तुम्हाला काही गोष्टी सांगतील, वादविवाद करतील, तर्कवितर्क, त्याच्यानंतर वंश काही गोष्टी असतील प्रियानो, त्याच्यामध्ये पडून तुम्ही डिस्टर्ब होऊन तुम्ही त्यांच्यासारखं बनू नका. तुमच्यामधला ख्रिस्त त्यांना दिसू दे. स्टॉपली देवाचं वचन शिकून तुम्ही बाहेर आलं पाहिजे. कारण वचन काय सांगतंय? 25 वचन. विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. वचन सांगते जे विरोध करतात त्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा तो असा असावाच. वचन सांगते की जे लोक तुम्हाला विरोध करतात स्वार्थ प्रसार करण्यासाठी, सौम्यतेने वचन शिकवणारा तू हो. पुढे काय सांगतंय? कदाचित देव त्यांना सत्यांचे ज्ञान होण्यासाठी प्रायश्चित बुद्धी देईल. वचन सांगते की कदाचित देव आपल्याला चांगली बुद्धी देईल, चांगलं ज्ञान देईल आणि ती लोक ख्रिस्ताकडे येतील प्रियानो. पश्चातापाची बुद्धी देईल. तर्क वितर्क ज्ञान याच्याविषयी वादविवाद करत बसू नका. सौम्यतेनं 25 वचन सांगितल्याप्रमाणे सौम्यतेनं वचन शिकवणारा, सौम्यतेनं वचन सांगणारा हे व्यक्ती आम्हाला जीवनामध्ये व्हायचं प्रियानो. सौम्यतेनं जेवढं त्यांना तुम्ही शिकवणार, सौम्यतेनं त्याचं जीवन बदलणार. आपलं जीवन यावेळी प्रियानो एक उच्च लेवलला घेऊन जायची गरज आहे. आपलं जीवन एका उच्च स्तराला आम्हाला घेऊन जायची गरज आहे. आम्हाला स्वतःला बदलायची गरज आहे प्रियानो. स्वतःला स्वार्थ प्रसार प्रभावीपणे आम्हाला कसा करता येईल, काही गोष्टी तुम्हाला सांगल्यात प्रियानो. भरपूर गोष्टी त्याच्याविषयी, भरपूर गोष्टी थोडक्यात तुम्हाला गोष्टी सांगल्यात प्रियानो. भरपूर त्याच्यावरती अभ्यास करता येतो प्रियानो. भरपूर गोष्टी अजून त्याच्यामध्ये मी थोडक्या गोष्टी तुम्हाला सांगल्यात. पुढच्या शनिवारी याचा राहिलेला पाठ शास्त्र आम्ही बघितलंय, सामर्थ्य पुढच्या शनिवारी आम्ही बघणार आहोत की येशू ख्रिस्तानं ज्या रीतीने स्वार्थ प्रसार केला, मिराकल्स केले, लोकांना हील केलं, आंधळ्यांना दृष्टी दिली, पांगळ्यांना पाय दिलेत, मेलेल्यांना उठवलं, हा सुद्धा एक स्वार्थ प्रसाराचा भाग आहे प्रियानो. फक्त आम्ही वचन सांगितलं, पण लोकांना जर देवाचं सामर्थ्य आम्हाला प्रकट करायचं आहे तर प्रियानो हिलिंग्स आणि लोक जीवनामध्ये अद्भुत कृत्य स्वार्थ प्रसारामध्ये हे सुद्धा घडलं पाहिजे. आमच्यामध्ये त्या गोष्टी आहेत काय? पहिला त्या कृपादानानं, त्या सामर्थ्याने भरलेला आहोत काय? पुढच्या शनिवारी या गोष्टी आम्ही बघणार आहोत. देवाचं शास्त्र यावेळी बघितलंय. देवाचं शास्त्र आणि सामर्थ्य जाणत असल्यामुळं तुम्ही भ्रमात आहात का? वचन सांगते देवाचं शास्त्र आम्ही बघितले, सामर्थ्य, हिलिंग्स, मिराकल्स, कशा रीतीनं स्वार्थ प्रसाराला हातभार लावतात, कशा रीतीने ते आमच्यातून मुख होणार, या गोष्टी पुढच्या शनिवारी आम्ही बघणार आहोत. या आम्ही सर्वजण देवाच्या सांध्यामध्ये आपले नेत्र आम्ही बंद करूया. राबा शेकेरी अंदा राबा साखा राबा राबा. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. धन्यवाद येशू, धन्यवाद 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 राजा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रत्येक जण आपले नेत्र आम्ही बंद करूया. प्रत्येक जण आपले नेत्र बंद करूया.
प्रत्येक जण आपले नेत्र बंद करूया. प्रत्येक जण आपले नेत्र बंद करूया. प्रत्येक जण मोबाईल आपला साईडला ठेवूया. प्रियानो, कुठल्या कमेंट्स करायची गरज नाही. कुठल्या कमेंट्स करायची गरज नाही. आम्ही नेत्र परमेश्वराकडे लावूया. आम्ही नेत्र परमेश्वराकडे लावूया. आमचे नेत्र आम्ही परमेश्वराकडे लावूया. देवाचा आत्मा आज आमच्या जीवनामध्ये काम करतोय. प्रियानो, देवाचा आत्मा ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आज तुमच्या जीवनामध्ये, त्या घरामध्ये जिथं कुठं आहात तिथं तो परमेश्वराचा आत्मा आज तुम्हाला प्रत्येकाला तो स्पर्श करणार आहे. ते प्रत्येकाला भरणार आहे. वचन सांगतं योहान 32 मध्ये की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. योहान 14:6, इर्मिया 10:10 मध्ये सत्य परमेश्वर आहे, सत्य येशू आहे. जे सत्य आज तुम्ही जाणून घेतलं, देवाचं शास्त्र तुम्ही जाणून घेतलेलं आहे. वचन सांगतं देवाचं शास्त्र आणि सामर्थ्य जाणत नसल्यामुळे तुम्ही भ्रमात आहात काय. देवाचं शास्त्र आज तुम्हाला समजलंय. प्रियानो, भरपूर गोष्ट आहे की प्रभावीपणे आम्ही सुवार्ता प्रसार कसा करावं, आत्म्याला मी कसं जिंकावं, नाशवणाऱ्या आत्म्याला मी कसं ख्रिस्ताकडे आणावं आम्ही समजून घेतलेलं आहे. प्रियानो, भरपूर गोष्टी अजून आहेत. भरपूर गोष्टी अजून आहेत. अजून गोष्टी आम्हाला समजायचं आहे. 2021 आम्हाला आमचं जीवन एका उच्च स्तरावर आम्हाला घेऊन जायचं आहे. आम्हाला गोट्यापर्यंत नाही, आम्हाला गुडघ्यापर्यंत नाही. आम्हाला पवित्र आत्म्यामध्ये पूर्ण बुडणारी व्यक्ती आम्हाला व्हायचं आहे. 2021 आम्हाला उच्च स्तरावरती आम्हाला घेऊन जायचं आहे. की याच्या मागील कितीतर वर्ष आम्ही एक सामान्य ख्रिस्त म्हणून चर्चमध्ये येत होतो. एक सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही जीवन जगत होतो. मला आशीर्वादित मिळालं, मी आशीर्वादित झालो, बास आहे. आज आम्हाला आमचं जीवन बदलायची गरज आहे. या त्या देवाकडे आपले नेत्र आम्ही लावूया. देवाला म्हणा की देवा तुझ्या त्या सामर्थ्यानं मला तू भर. तुझा आत्मा माझ्या जीवनामध्ये काम करू दे. माझं जीवन तू बदल. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू फादर. थँक्यू लॉर्ड. बर्थे येशू, बर्थे फादर, बर्थे. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. या आम्ही परमेश्वराची आपलं जीवन समर्पित करूया. या परमेश्वर आम्ही समर्पण करूया. ज्या ठिकाणी तुम्ही आहात ते आपले हात आम्ही उंच करूया. देवाला सांगे देवा तुझ्या अग्नीनं मला तू भर. ज्या अग्नीनं तुम्हाला भर, जी अग्नी माझ्या जीवनामध्ये तू दिलेस बापा, ती पेटवत राहण्यासाठी मला तू सहाय्य कर, मला मदत कर, मला